मनुस्मृती लादताना केवळ ब्राह्मणांचा यामध्ये हात नाही, तर ब्राह्मणांनी याचं मांडणी केली, वैचारिक मांडणी केली, मनुस्मृती लिहिली, वेद लिहिले, उपनिषद लिहिले, पुराण लिहिले, रामायण आणि महाभारतांसारखी महाकाव्य लिहिली आणि त्यामध्ये फक्त शूद्रांची गुलामगिरी सांगितली. क्षत्रियांना राजेपद दिलं आणि ब्राह्मणांनी धर्मगुरू होण्याचा मान मिळवला आणि व्यापार हा वैश्यांकडे गेला आणि अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी एकत्र येऊन या देशावर गुलामगिरी लादली. आणि जेव्हा जरांगे म्हणाले लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं मराठा बांधवांना, मग मराठा बांधवांची लायकी उच्च आहे, ते उच्चवर्णीय आहेत, जन्माने उच्चवर्णीय आहेत, श्रेष्ठ आहेत, हे जे त्यांना दाखला दिलाय तो मनुस्मृतीने दिलाय आणि संविधानाने सांगितलंय की जन्मानुसार, वर्णानुसार, लिंगानुसार, रंगानुसार कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं, धर्मानुसार कोणी कनिष्ठ नसतं, सारे समान आहेत. शाहू महाराजांना सुद्धा हा संघर्ष ब्राह्मणांबरोबर करावा लागला आणि त्यांनी स्वतः क्षत्रिय घोषित केलं, परंतु मराठ्यांना क्षत्रिय घोषित करणं सोपं होतं, परंतु शूद्र अतिशूद्रांना हे शक्य नव्हतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी पाश्चात्य विचारांचा अभ्यास करून, शिक्षणाचा अनुभव घेऊन त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली. परंतु शाहू महाराजांचं काम आहे हे सगळ्यात मोठं काम आहे आणि त्यांची तुलना कुणाशी होणार नाही. असा मराठा राजा होणे नाही. सर्वांना नमस्कार, जय भीम. ओबीसी आरक्षणाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेटलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर खरं म्हणजे अगोदरच मी बोलायला हवं होतं, परंतु सारासार विचार करून आपण निर्णय घेऊ आणि म्हणून आता ही आरक्षणावर बोलायची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी बहुजन संघटकच्या सर्व प्रेक्षकांना, वाचकांना जय भीम करतो आणि माझा विषय मांडायला मी सुरुवात करतो. बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय असा आहे की घुसखोरांना आरक्षणातून बाहेर काढा, असा संदेश मी माझ्या समस्त ओबीसी, SC, ST आणि भावंडांना देतो. घुसखोरांना आरक्षणातून बाहेर काढा असा विषय असा आहे की घुसखोर हा शब्द फक्त भारतीय सीमेच्या बाबतीत आपल्याला परिचित आहे, म्हणजे परकीय शत्रूंना बाहेर काढा असं आपण म्हणतो. परंतु भारतामध्ये दोन प्रकारची आक्रमणं नेहमी होत आली आणि ती दोन प्रकारची आक्रमणं आहेत की बाहेरच्या परकीय शत्रूंकडून होणारं आक्रमण आणि देशाच्या अंतर्गत शत्रू जे विषमतावादी आहेत, म्हणजे समतेचे शत्रू आहेत, त्या समतेच्या शत्रूंना सुद्धा जे समतारूपी अधिकार इथल्या मागासवर्गीय बांधवांना, स्त्री शूद्रांना मिळालेत, त्यात जर कोणी घुसखोरी करत असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सीमेवरच्या घुसखोरांना बाहेर काढणे इतकंच राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मी मानतो. मला अभिमान आहे की ज्या दिवशी हा आदेश निघाला, म्हणजे मराठा बांधवांनी जे आंदोलन मुंबईत केलं आणि त्या मराठ्यांना घाबरून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईने जो आदेश काढला आणि त्या आदेशानुसार जो GR काढला गेला, त्यामध्ये जे मराठा बांधव आहेत ज्यांना संविधानाने, सुप्रीम कोर्टाने आणि समस्त मागासवर्गीय आयोगाने उच्चवर्णीय ठरवलेलं आहे, जे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय नाहीत त्यांना आरक्षण मिळणार नाही असा निर्णय या देशात जाहीर झालेला आहे. असं असताना त्यांना कुणबी दाखले मिळणं सोयीचं कसं होईल, त्याची सोपी प्रक्रिया कशी होईल, असे आदेश काढून समस्त ओबीसी बांधवांची फसवणूक महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. आता लोकसत्तेत त्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. ते सांगतायत की नाही, हा पुराव्यांचा कायदा आहे, हा कुणबी दाखल्यांचा कायदा आहे, पण आंदोलन करणारे लोक हे मराठा आहेत, उच्चवर्णीय आहेत आणि मराठा आंदोलक जेव्हा आंदोलन करून सांगतात की आम्हाला कुणबी दाखले पाहिजे, याचा अर्थ ते दाखले मराठा हे मागासवर्गीय आरक्षणाचे, सामाजिकदृष्ट्या मागास नसलेल्या लोकांसाठी दाखले देण्याचं हे षडयंत्र आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे, आपण सगळे भारतीय संविधान जाणता. भारतीय संविधान ज्या महामानवाने लिहिलं, त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा विचार सांगणारा तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट सांगितलेली आहे की ते सांगतात की एखाद्या ठिकाणी एखाद्या गुन्हेगाराचा गुन्हा आहे सिद्ध करण्यासाठी गुन्हेगाराच्या मनातला हेतू ओळखावा लागतो. जर हेतू वाईट असेल तर त्यावरून तो गुन्हा सिद्ध होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कल्पना आहे की आपली आई जेव्हा आपल्याला शिक्षा करते लहानपणी, अभ्यास करत नाही म्हणून, तिचा हेतू हा अतिशय चांगला असतो की आपल्या मुलांनी अभ्यास करावं, चांगलं शिकावं, मोठा माणूस व्हावं, हा हेतू असतो. परंतु तेच देशावरच्या सीमेवर परकीय सैनिक जेव्हा आपल्या देशावर हल्ला करतात आणि जेव्हा त्यांना आपले सैनिक गोळ्या घालतात, तेव्हा त्या देशरक्षणासाठी केलेला हल्ला असतो, म्हणजे आपल्या देशाचा बचाव करण्यासाठी आपले सैनिक समोरच्या सैनिकांना गोळ्या घालतात. दोन्ही ठिकाणचा हेतू वेगळा आहे, ती राष्ट्रसेवा आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन आपल्याला माहित आहे की चोरी करण्याच्या उद्देशाने चोर खून पाडतो एखाद्या घर मालकाचा, त्याचा उद्देश हा चोरी करणं असल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की या चोरीचा हेतू ठेवून केलेला खून हा खून असतो, गुन्हा असतो. सैनिक जेव्हा दुसऱ्या सैनिकाला मारतो तेव्हा जरी तो खून असला तरी देशरक्षण हा त्या पाठचा हेतू असतो. आई जेव्हा आपल्याला मारते तेव्हा आपल्याला मोठं करण्याचा हेतू असतो. सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना हे पूर्ण माहित आहे की मराठा ही जात सामाजिकदृष्ट्या मागासलेली नाही
आणि मग मागासलेला नसलेल्या मराठ्यांना जरी आंदोलन केलं तरी ते आंदोलन असंविधानिक आहे. मग त्यांना जर कुणबी दाखले द्यायचे असतील तर हे जे कृत्य आहे म्हणजे मराठ्यांनी आरक्षण मागणं हे पण असंविधानिक आहे आणि मराठ्यांना कुणबी दाखले देणे हे सुद्धा असंविधानिक आहे. आणि याला न्यायालयाचे मागासवर्गीय आयोगाचे हे आहेत संदर्भ आहेत. आणि म्हणून आता आपण देवेंद्र फडणवीस यांचा हेतू जर चांगला असता तर आपण मान्य केलं असतं की ज्या कुणब्यांना दाखले मिळाले नाहीत त्यांना दाखले देणे वेगळे, पण थेट आम्ही मराठा आहोत आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मधूनच आरक्षण घेणार अशा प्रकारची घोषणा करून ज्या लोकांनी आंदोलन केलं, मराठा बांधवांनी आंदोलन केलं आणि त्यांना शरण जाऊन त्यांना कुणबी दाखले सहज उपलब्ध होतील, म्हणजे त्यांच्या कुळातले, त्यांच्या गावातले, त्यांच्या नात्यातला एकही कुणबी भेटला आणि त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं तर स्थानिक अधिकारी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी असतील किंवा तालुक्याचे अधिकारी असतील यांनी पंचनामे करून त्यांना दाखले द्यावेत. हा जो निर्णय आहे हा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आणि आपल्या एकंदरीत संविधानिक जी रचना आहे की मागासवर्गीय कोण हे ठरवताना ज्यांचं सामाजिक शोषण झालंय, शैक्षणिक जे मागासलेले आहेत त्यांनाच आरक्षण द्या असं स्पष्ट सांगून सुद्धा वकील असलेल्या, पदवीधर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे कृत्य करणं म्हणजेच ते जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यामध्ये काहीच फरक राहिलेला नाही अशा प्रकारचं एक कृत्य आहे. आणि आपण गेल्या वर्षी याच बहुजन संघटनेवर बोललो होतो, म्हणजे वक्तव्य केलं होतं की जेव्हा जरांगे म्हणाले लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं मराठा बांधवांना, मग मराठा बांधवांची लायकी उच्च आहे, ते उच्चवर्णीय आहेत, जन्माने उच्चवर्णीय आहेत, श्रेष्ठ आहेत. हे जे त्यांना दाखला दिलाय तो मनुस्मृतीने दिलाय आणि संविधानाने सांगितलंय की जन्मानुसार, वर्णानुसार, लिंगानुसार, रंगानुसार कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं, धर्मानुसार कोणी कनिष्ठ नसतं, सारे समान आहेत. आणि ज्याला त्याला आपल्या जीवनाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उत्तम शिक्षण, चांगली कौशल्य संपादित करावी आणि संविधानिक मार्गाने आपलं जीवन जगावं अशा प्रकारचा संविधानाचा निर्देश आहे. असं असताना जरांगेची री ओढणारी वक्तव्य आपल्याला माहित आहे की पानिपतकार विश्वास पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे. ते सुद्धा सांगतात की ज्यांना कुणबी दाखले भेटले म्हणजे जे शूद्र आहेत ते कमी बुद्धीचे आहेत आणि मी खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे, अशा प्रकारचा अहंकार आपल्याला माहित आहे की जरांगे ते विश्वास पाटील या IAS अधिकाऱ्यांपर्यंत आहे. हे जे निरीक्षण आहे ही मराठा जात ही मनुस्मृतीनुसार क्षत्रिय आहे. आता यावर सुद्धा महाराष्ट्रात खूप चर्चा चालू आहे की आपले काही भाऊ म्हणतात की मराठे हे शूद्र आहेत, ते क्षत्रिय नाहीत. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून मराठे शूद्र आहेत असं म्हटलं जातं. परंतु हे सत्य आहे की शिवाजी महाराज असतील किंवा अन्य राजे असतील यांनी शेवटी क्षत्रिय म्हणूनच राज्याभिषेक करून घेतला. त्यांनी आम्ही शूद्र आहोत असं कधीही म्हटलेलं नाही. आणि ही जी मनुस्मृतीचा क्षत्रिय अहंकार आहे तो क्षत्रिय अहंकार इतका मोठा होता की ज्यावेळी आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांना महाराष्ट्रामध्ये वरातीतून ब्राह्मणांनी बाहेर काढलं त्यावेळी त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की या देशातला जो धर्म आहे, जो मनुस्मृती धर्म आहे, तो स्त्री शूद्रातिशूद्र यांना गुलाम म्हणतो आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनाच गुरु मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाची, सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. आणि त्यांना सुद्धा पावले अनुभव आलं की अतिशूद्र म्हणून प्रचंड मोठा अपमान इथल्या मागासवर्गीयांचा होतोय. आणि फुले, शाहू महाराजांना सुद्धा हा संघर्ष ब्राह्मणांबरोबर करावा लागला आणि त्यांनी स्वतः क्षत्रिय घोषित केलं. परंतु मराठ्यांना क्षत्रिय घोषित करणं सोपं होतं, परंतु शूद्र अतिशूद्रांना हे शक्य नव्हतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी पाश्चात्य विचारांचा अभ्यास करून, शिक्षणाचा अनुभव घेऊन त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली. परंतु शाहू महाराजांचं काम आहे हे सगळ्यात मोठं काम आहे आणि त्यांची तुलना कुणाशी होणार नाही. असा मराठा राजा होणे नाही. म्हणूनच याचा सारासार विचार करून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ब्राह्मणांनी शूद्र म्हटलं म्हणून मराठे हे शूद्र होत नाहीत. त्यांनी स्वतःला आपल्या ताकदीने सिद्ध केलं, ते क्षत्रिय आहेत. आणि क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचा संघर्ष हा क्रांती प्रतिक्रांतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. आणि या देशावर मनुस्मृती लादताना केवळ ब्राह्मणांचा यामध्ये हात नाही, तर ब्राह्मणांनी याचं मांडणी केली, वैचारिक मांडणी केली, मनुस्मृती लिहिली, वेद लिहिले, उपनिषद लिहिले, पुराण लिहिले, रामायण आणि महाभारतांसारखी महाकाव्य लिहिली आणि त्यामध्ये फक्त शूद्रांची गुलामगिरी सांगितली. क्षत्रियांना राजेपद दिलं आणि ब्राह्मणांनी धर्मगुरू होण्याचा मान मिळवला आणि व्यापार हा वैश्यांकडे गेला. आणि अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी एकत्र येऊन या देशावर गुलामगिरी लादली. आणि या गुलामगिरी विरुद्धचं जे युद्ध आहे ते देशांतर्गत युद्ध आपल्याला माहित आहे, फुले शाहू आंबेडकरांनी इथे चालवलं. आरक्षणाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांनी केलेली असली तरी शाहू महाराजांच्या विचाराने मागासवर्गीयांना अधिकार देणारा एकही मराठा आज महाराष्ट्रात दिसत नाही. त्याच्यामुळे हा जो बुद्धिभेद आहे की ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलं म्हणून ते शूद्र झाले, अजिबात नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर
म्हणजे पेशवाईच्या अस्तापर्यंत आपल्याला कल्पना आहे, स्वातंत्र्यानंतर जे मराठी राज्यकर्ते आपल्या इथे झालेले आहेत ते सगळे क्षत्रिय वृत्तीने वागतात. म्हणजे केवळ सत्ताधारी नाहीत, तर मागासवर्गीय लोकांचे अधिकार कसे लुटायचे, मागासवर्गीयांना पायदळी कसं तोडवायचं, अशा प्रकारची त्यांची भाषा असते. आणि हीच भाषा स्त्री विरोधी, शूद्र विरोधी, अतिशूद्र विरोधी भाषा जरांगीची आपण पाहिली. आणि या समाजातला अत्यंत सुसंस्कृत साहित्यकार, इतिहासकार विश्वास पाटील सुद्धा सांगतो की मराठ्यांपेक्षा कमी बुद्धीचे लोक म्हणजे कुणबी लोक, त्यांचे दाखले ज्यांना भेटले त्यामुळे कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागलं. हा जो अहंकार आहे तो अहंकाराचाच प्रश्न आहे. आता मराठा कोण, ब्राह्मण कोण, वैश्य कोण आणि शूद्र कोण हे ओळखण्याची जी ही आहे कसोटी आहे ती माणसाच्या मनावर आहे. आणि आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं की माणसाचं मन हेच महत्वाचं आहे. चांगलं काय आणि वाईट काय याचा निर्णय मन देतं, कुठलाही ग्रंथ देत नाही. आणि म्हणून त्यांनी ग्रंथ प्रामाण्य नाकारलं आणि हे पण सांगितलं की मी बोलतोय ते अंतिम सत्य नाही, तर तुमच्या विवेक बुद्धीला पटेल, समाज आणि राष्ट्र यांना उपयोगी पडेल असे निर्णय तुम्ही स्वीकारा. चांगलं की वाईट हे कसं स्वीकारायचं यासाठी मनाला साक्षीदार केलं. आणि याच पद्धतीने आजच्या घडीला उच्चवर्णीय कोण हे समजून घ्यायचं असेल तर राज्यकर्ते मराठ्यांचा स्वभाव महाराष्ट्राने ओळखला पाहिजे. ग्रामीण महाराष्ट्र आजही सांगतोय की मराठे हे जास्त अत्याचारी आहेत, ब्राह्मण थोडेसे कमी आहेत, पण मराठी जास्त अत्याचारी आहेत. आणि हे वाक्य मी माझ्या अनुभवावरून बोलतोय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये जे कुळ कायद्याचं आंदोलन केलं, खोतीविरुद्ध आंदोलन केलं, या खोतीविरुद्ध आंदोलनात मुंबईतल्या किंवा ठाणे रायगड इथल्या कुणबी, भंडारी, आगरी, कोळी या शूद्र जातींना घेऊन, अतिशूद्र लोकांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनाला विरोध आहे हा ब्राह्मण आणि मराठा जमीनदारांनी, सावकारांनी केलेला आहे. ही जी ओळख आहे यामध्ये कुणबी कोण आहे तर कुणबी हे कुळ आहेत, शूद्र आहेत, अतिशूद्र आहेत आणि मराठी उच्चवर्णीय आहेत. आता या मराठा आक्रमक आंदोलनासमोर महाराष्ट्रातल्या विद्वानांची दातखिळी बसलेली आहे. ते कोणी बोलायला तयार नाहीत. ते सांगत नाहीत की कुणबी हे शूद्र आहेत, नोकर आहेत, चाकर आहेत, कुणबी हे मराठे आहेत असं कधीच होऊ शकत नाही. मराठे जमीनदार आहेत. ज्या मराठ्यांचा अहंकार हा आपल्याला माहित आहे पेशवाईच्या काळात उच्च कोटीला पोहोचला होता, कारण पेशव्यांना मराठ्यांची गरज होती. मनुस्मृती लादण्यासाठी तलवार ही मराठ्यांची वापरायची होती. आणि त्यामुळे मराठे होणं म्हणजे जे काही कुणबी आता बोलतात आम्ही मराठे झालो, तो मराठे झाले ते स्वतःच्या अहंकारासाठी. आणि हा अहंकार मागासवर्गीयांना चिरडण्यासाठी गरजेचा होता. आणि म्हणून कधीही इथले ब्राह्मण बुद्धीने हुशार नव्हते, क्षत्रिय कधी शूर नव्हते आणि वैश्य कधी व्यापारात हुशार नव्हते. कारण आपल्याला माहित आहे बंदूक हातात घेऊन, तोफा हातात घेऊन आलेले व्यापारी इंग्रज यांनी इथल्या वैश्यांचा, व्यापाऱ्यांचा पण पराभव केला, बुद्धिमान ब्राह्मणांचा पण पराभव केला आणि शूर मराठ्यांचा पण पराभव केला आणि देशावर गुलामगिरी आली. त्यामुळे आता कोणी बोलू शकत नाही आम्ही ज्या उच्चवर्णीय क्षत्रिय जातीत, मराठा जातीत जन्मलो म्हणून शूर आहोत, आम्ही ब्राह्मण जातीत जन्माला आलो म्हणून आम्ही विद्वान आहोत. तुमच्या विद्वत्तेचा फुगा हा आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फोडून टाकला. कारण समतेचं संविधान लिहिण्याची क्षमता इथल्या कुठल्याही ब्राह्मण विद्वानांमध्ये नव्हती. ती अतिशूद्र जातीतल्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवामध्ये होती. आणि याच पद्धतीने वैश्यांचा पराभव सुद्धा व्यापारी इंग्रजांनी केलाय. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या गोष्टी सांगून आता पुन्हा एकदा इथल्या मागासवर्गीयांवर गुलामी लादण्याचा प्रयत्न कुणी करू नये अशी माझी नम्र विनंती इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना आहे. आजच्या आरक्षणाच्या लढ्यात आपल्याला माहित आहे की आमचे ओबीसी नेते आदरणीय छगन भुजबळ हे अत्यंत चांगल्या पद्धतीने या लढ्याचं नेतृत्व करतायत. त्यांच्या बरोबरीने प्राध्यापक लक्ष्मण हाके हे नेतृत्व करतायत आणि आमचे दुसरे छोटे बंधू मंगेश ससाणे हे सुद्धा तरुणांचं नेतृत्व अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. परंतु आमचे सगळेच ओबीसी बांधव आहेत. हे ओबीसी बांधव महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलेली शोषणाची जी आमची गुलामगिरी आहे ती सांगायला तयार नाहीत. कारण ओबीसी बांधवांना अजूनही हिंदू धर्म हा प्रिय वाटतो आणि त्या प्रेमामुळेच हिंदू धर्मातली जी विषमता आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची दादागिरी आहे, त्याविषयी ते स्पष्टपणे बोलत नाहीत. आणि म्हणून यासाठी मी आताच्या धर्मांतरित बौद्ध बांधवांना धन्यवाद देईन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली धर्मचिकित्सा त्यांनी सगळ्यांसमोर ठेवली. आणि आमच्या गुलामीचं कारण आमचा मागचा जन्म किंवा आमचं प्रारब्ध किंवा आमचं नशीब नाही, तर आमच्या गुलामीला कारण या देशातले वर्तमान सत्ताधारी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हेच आहेत. आणि म्हणून यांची विषमता उघड केल्याशिवाय शुद्रातिशूद्रांना स्वतःच्या आताच्या स्थितीची कल्पना येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये एवढे सारे सगळे बोलत असताना, आमचे ओबीसी बांधव आंदोलन करत असताना, वृत्तपत्रात रोज पानाच्या पानं त्यावर भरून येत असताना इथे मी का बोलावं हा मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मी मुद्दामून सांगतो कारण यामध्ये, या सगळ्या बोलण्यामध्ये मला माझी विद्वत्ता किंवा मी किती मोठा हे सांगायचं नाही, तर याच्यामध्ये जी कमी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न बहुजन संघटकच्या माध्यमातून मी ते करत आहे. आपल्याला कल्पना आहे की जी चातुर्वर्णीय व्यवस्था आपल्याकडे होती त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सगळ्या 3 वर्णांना सगळ्यात मोठे अधिकार इथल्या धर्माने दिले होते आणि हे अधिकार देऊन आम्हाला शूद्रांना सगळे अधिकार नाकारले होते. यालाच धार्मिक विषमता असं म्हणतात. आणि म्हणूनच ही विषमता महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या पद्धतीने उघड केली त्यामध्ये
ब्राह्मणाचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला, क्षत्रियांचा जन्म हा बाहूतून झाला, म्हणजे आजच्या मराठ्यांचा, आणि वैश्यांचा जन्म मांडीतून झाला, असं धार्मिक आधार देऊन त्यांना मानसिक मोठेपण दिले. आज जो विश्वास पाटील यांच्यामध्ये गर्व किंवा अभिमान आहे किंवा जरांगेमध्ये आहे, हा जो आहे हा त्यांच्यावरचा हा मनुस्मृतीचा संस्कार आहे. ते जरी बोलत नसले तरी ती सुद्धा माणसं आहेत आमच्यासारखी. त्यामध्ये काय फार ते पोलादी पुरुष आहेत किंवा त्यांना सोन्याचा ध्येय अशातला भाग नाही, हाडामासाची माणसं आहेत. पण त्यांच्यात भरलेला जो मनुस्मृतीचा अहंकार आहे, या मनुस्मृतीच्या अहंकाराविरुद्ध फुले शाहू आंबेडकरांची महाराष्ट्रातली चळवळ आहे, भगवान बुद्ध महावीर चार्वाक यांची चळवळ आहे. आणि ही चळवळ ह्या आरक्षणात मांडली जात नसल्यामुळे लोकांना नक्की प्रश्न कळत नाही. आणि म्हणून जरांगे आपल्याला अडाणी वाटत असला तो असं वाटतं की आमची पोरं बाळं गरीब झाली, आता मुलाबाळांसाठी काय करायचं, आम्हाला आरक्षण पाहिजे. परंतु आपल्याला कल्पना आहे की हे सगळे बोलतायत, यांचा मनातला हेतू अत्यंत कपटी आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरतो असं जरी म्हटलं, ते शिवाजी महाराजांचा अपमान करतात. शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे कपटाने इथल्या शूद्राला, इथल्या ओबीसीला, इथल्या स्त्रियांना, इथल्या एससी एसटीला कधीच मारलं नाही. आणि हे जे मारणं आहे आता आरक्षणात घुसखोरी करून मारणं आहे, हे कपटाने मारणं आहे. आणि हे कपट ओबीसी बांधवांना कळत नाही, म्हणून आपण इथे बोलत आहोत. आणि म्हणून शूद्रांना धर्माच्या माध्यमातून मनावर गुलामीचा संस्कार केला गेला. आणि म्हणूनच शूद्र अतिशूद्र आजही मराठ्यांच्या या जबरदस्तीच्या हुकुमशाहीच्या आंदोलनात शब्द काढायला तयार नाहीत. आणि कोणीही सांगत नाहीत मराठे शूद्र की क्षत्रिय. मराठे हे इतिहासामध्ये क्षत्रिय होते आणि वर्तमानात 16-16, 17-17 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाल्यामुळे ते क्षत्रियच आहेत. ते जे सत्ता मागतात, ही सत्ता त्यांच्या मनावरच्या धार्मिक संस्कारामुळे मागतात. आणि म्हणून शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये मिळालं, ते आरक्षण एसीबीसी मधून मिळालं, परंतु ते आम्हाला नको, आम्हाला ओबीसींचंच आरक्षण पाहिजे, ओबीसीतून आरक्षण आम्ही घेणार, अशी प्रतिज्ञा घेऊन जरांगे मुंबईत आले. याच्या अगोदर गेल्या वर्षी मी ह्याच्यावर बोललो होतो की मुंबईत येण्याचं तुमचं काहीच काम नाही. मुंबईकरांनी कधी या देशावर गुलामी लादली नाही. गुलामी लादणारी शहरं वेगळी. आपल्याला माहित आहे पेशव्यांनी पुण्यातून ही गुलामगिरी लादली, आज फडणवीस नागपूरमधून लागतायत आणि शरद पवार बारामतीतून लागतात. तिथे आंदोलन करावीत. पण मुंबईकर आगरी कोळी भंडारी हे मूळचे मातृसत्ताक आहेत, स्त्रियांच्या हातात सगळी सत्ता देणारे आहेत. ते स्त्रियांना सगळे अधिकार देतात, तर शूद्रांचं सोडा, त्यांना भाऊ म्हणून आम्ही कधीच या मुंबईत स्वीकारलं. आणि म्हणूनच ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक आणि जगातले सगळे लोक यांना स्वीकारणारी मुंबई, म्हणून मुंबई ही देशाची आणि जगाची आज या म्हणजे आशियाची आर्थिक राजधानी झालेली आहे. अशा प्रकारचं स्वरूप आपल्याला माहित आहे नागपूरला कधी आलं नाही, बारामतीला आलं नाही, पुण्याला आलं नाही. कारण सर्वसमावेशक जो हा गुण आहे हा 2500 वर्षापासून भगवान बुद्धांपासून, सम्राट अशोकापासून या अप्रांत प्रदेशाला भेटलेला आहे. त्याच्यामुळे जरांगेंनी मुंबईत येण्याचं काही कामच नव्हतं हे बोललं. तरी सुद्धा आम्ही जर इंग्रज पोर्तुगीज यांचे हल्ले पचवून मुंबईचं अस्तित्व ठेवलं तर जरांगे कोण आहे. आणि म्हणून त्यांना काही बोलण्यापेक्षा त्यांनी त्यांची जी लायकी आहे ती दाखवलेली आहे. उघड्यावर आंघोळी करणं, स्त्रियांना शिव्या देणं, महिला पत्रकारांना अपमानित करणं आणि सुप्रियाताई सुळेसारख्या खासदाराला सुद्धा अपमान करणं, हीच मराठ्यांची मनुस्मृतीची नीती आहे. त्यातून मराठा मुलगी म्हणजे सुप्रियाताई सुद्धा सुटली नाही. हीच मनुस्मृती आहे. आणि जे जे स्त्री विरोधी आहेत ते क्षत्रिय आहेत, ते ब्राह्मण आहेत, ते वैश्य आहेत. आणि स्त्री विरोधातील मनुस्मृतीचा स्वभाव बघूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्त्रियांच्या अधिकारांची गोष्ट अधिक केलेली आहे. हिंदू कोड बिलमध्ये आपल्याला माहिती आहे की महिलांच्या अधिकारांची वाच्यता जास्त आहे. आणि भारतीय संविधान हे मनुस्मृतीच्या विरोधी आहे. याचं कारण आहे की स्त्री शूद्रांच्या शोषणाविरुद्ध आपल्या गुरुनं महात्मा ज्योतिबा फुले, भगवान बुद्ध असतील आणि आपल्याला कल्पना आहे की कबीर असतील, यांनी जी समता आपल्याकडे मांडली, ती समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर हे अनुभवाने शाने असलेले विद्वान आहेत. म्हणजे पुस्तकं त्यांनी खूप वाचली, त्यांनी डिग्र्या खूप घेतल्या, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव देशाचा हा विषमतेचा होता. आणि म्हणून हीच विषमता आगरी कोळी भंडारी आणि आमच्या मुंबईतल्या ओबीसी बांधवांनी समजून घ्यावी अशी नम्र विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. मला माहित आहे बहुजन संघटकचे लोक अत्यंत हुशार आहेत, जाणकार आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहित आहेत, तोंडपट आहेत. त्यांच्यासाठी बोलणं महत्वाचं नाही, तर या महाराष्ट्रातल्या ओबीसीसाठी मला बोलावं लागतं. आणि मला पूर्ण विश्वास आहे की ओबीसी बांधवांपर्यंत हा विषय बहुजन संघटच घेऊन जाऊ शकतं, हा मला पूर्ण विश्वास असल्यामुळे मी तो विषय इथे बोलत आहे. आपल्याला माहित आहे की ओबीसीमधली जी आजची गुलामगिरी आहे, आज 3 लोक बोलतायत. म्हणजे भुजबळ साहेब बोलतायत आणि आपले ससाणे बोलतायत आणि मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके. ओबीसीच्या 350 पेक्षा जास्त जाती आहेत. मग तेवढे लोक कमीत कमी नेते म्हणून बोलले पाहिजेत, प्रत्येक जातीचा माणूस बोलला पाहिजे. असं का होत नाही? तर याचं कारण आहे की ओबीसी हे गुलाम आहेत, हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांना शिव्या देण्यासाठी मी ते बोलत नाही किंवा ब्राह्मणांना शिव्या देण्यासाठी ते बोलत नाही, तर ब्राह्मण, मराठे आणि वैश्य हे आमच्यावर गुलामगिरी लादतात. याचं खरं कारण आहे आम्ही ती गुलामगिरी स्वीकारतो.
जर आम्ही गुलामगिरी सोडून दिली तर आम्हाला कोणी गुलाम करू शकणार नाही, अशा प्रकारचं भारतीय संविधान आमच्या सोबत आहे. पण आम्ही स्वतःच जर गुलामगिरी स्वीकारलेली असेल तर काढायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी माझ्या ओबीसी नेतृत्वाला सांगेन की मनातल्या गुलामगिरीविषयी आम्ही बोललं पाहिजे. शत्रूंनी गुलामगिरी लादलेली ते आपल्याला माहित आहे. हा जो जिहार काढलाय तो आमचं आरक्षण संपवण्यासाठीच काढलाय. देवेंद्र फडणवीसांचा हेतू स्पष्ट आहे की त्यांना देशातलं आरक्षण संपवायचं आहे, नरेंद्र मोदींना संपवायचं आहे, अमित शहाना संपवायचं आहे, देवेंद्र फडणवीसांना समजा त्यांनी सत्ता हातात घेतले, ही या आरक्षण आणि समता संपवण्यासाठी आहे. त्यांना विषमतेचं हिंदू राष्ट्र इथे निर्माण करायचं आहे. आपले शत्रू आम्ही जर निश्चित केले तर आम्हाला दोष कुणाचा आहे तो समजेल आणि यामध्ये सगळा दोष हा ओबीसींचा आहे असं मी इथे मानतो. आणि म्हणून भारतात जन्माधारित श्रेष्ठतेचे तत्वज्ञान हजारो वर्षापासून उच्चवर्णीयांकडून सातत्याने मांडलं गेलेलं आहे. आणि हे सातत्याने मांडल्यामुळे आज आमच्याकडे संविधानिक बोलण्याचे अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून सुद्धा ओबीसी बोलू शकत नाहीत. आणि इतर सुद्धा विद्वान मराठ्यांच्या विरुद्ध बोलायला घाबरतात, कारण ती जी सत्ता आहे ती सत्ता इतकी विचित्र आहे. क्षत्रिय म्हणजे क्रूर आहेत, शूर नाहीत. आणि म्हणून या क्रूर लोकांना सामान्य माणूस, संसारी माणूस घाबरतो. आणि म्हणून स्त्रिया, शूद्र, ओबीसी, एससी, एसटी यांच्या मानसिक गुलामीसाठी वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत हे ग्रंथ लिहिले गेले आणि यांची चिकित्सा करणारं साहित्य आम्ही निर्माण करू शकलो नाही. आजही बहुजन संघटकवर बोलायला मला खूप वेळ झाला, कारण मला 2 दिवसापूर्वी बोलायचा प्रयत्न केला तर इथे कॅमेरा ऍडजस्ट होत नव्हता. अनंत अडचणी आहेत. आणि कुठलाही मीडिया, आता जे मीडियावर ज्या चर्चा सुरू आहेत ओबीसींच्या, त्यामध्ये चातुर्वर्णाच्या शोषणाविरुद्ध आरक्षण हे समता आणण्याचं काम करतंय अशा प्रकारचं एकही वाक्य कुठला संपादक, कुठला वार्ताहर बोलायला तयार नाही. हा खरं म्हणजे आरक्षण चळवळीचा अपमान आहे. आणि म्हणून आमच्या गुलामीसाठी जर एवढे ग्रंथ लिहिले गेले तर आम्ही अनेक चॅनल यावर उभी केली पाहिजेत. आणि डोंबिवलीच्या एका सभेमध्ये मी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने आमच्यावर गुलामगिरी लादण्यासाठी सर्व यंत्रणा म्हणजे बुवा, बापू, साधू सगळे हिंदू लोक काम करतात, तर आमच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे. आमच्या स्वातंत्र्यासाठी बोलणारे विद्वान आम्हाला पाहिजेत. आणि समता सांगणं म्हणजे समता सांगणं ही जबाबदारी खरं म्हणजे समतेचे पुरस्कर्ते जे आंबेडकरी चळवळीचे लोक आहेत त्यांची मोठी जबाबदारी आहे. पण आता ही जबाबदारी मी विनम्रपणे सांगतोय की आपण हा लढा मागच्या 70-74 वर्षात अत्यंत समर्थपणे सांभाळलात. आता ओबीसी ही जबाबदारी घेण्याची सुरुवात करत आहेत. फक्त याला लागणारं जे हे आहे साहित्य आहे ते साहित्य आंबेडकरी साहित्यात आहे. तुम्हाला जसं जसं सुचेल, जसे जसे पुरावे मिळतील तसे ते ओबीसी बांधवांना पुरवण्याची नम्र विनंती मी करतो. आणि म्हणून ब्राह्मणांना हा बुद्धीचा अहंकार धर्माने दिला, क्षत्रियांना शक्तीचा, तलवारीचा अहंकार सत्तेचा हा मनुस्मृतीने दिला, आणि वैश्यांना व्यापाराचा अहंकार दिला आणि गुलामी आमच्याकडे दिली. आणि म्हणून ओबीसींची गुलामगिरी संपवण्यासाठी आरक्षण आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध, चार्वाक, महावीर यांनी या जन्माधारित श्रेष्ठतेविरुद्ध बंड केलं. म्हणजे आमच्या देशामध्ये बंड झालेलं आहे, परंतु चार्वाक, बुद्ध आणि महावीर यांना संपवण्याचं काम इथल्या मनुस्मृतीवाल्यांनी केलं. आणि मनुस्मृतीवाल्यांमध्ये फक्त ब्राह्मण नाहीत, आता स्वतःला क्षत्रिय समजणारे मराठी आहेत. आणि म्हणूनच पानिपत कादंबरी जरी विश्वास पाटलांनी लिहिली असेल तर लेखकाच्या मनात मागासवर्गीय जातींबद्दल म्हणजे कुणबी, भंडारी, आगरी, कोळी यांच्याबद्दल कमीपणाची भावना आहे, स्वतःच्या बुद्धीबद्दल श्रेष्ठत्वाची भावना. याचा अर्थ मनुस्मृती जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली तसंच हा जो ग्रंथ आहे पानिपत, हा ग्रंथ सुद्धा त्याच लायकीचा आहे, जाळण्याचा आहे, कारण तो क्षत्रिय बुद्धीने लिहिला गेलेला आहे. आणि म्हणून हा जो आदेश आहे फडणवीस साहेबांनी काढलेला, हा सुद्धा आमच्यावर नव्याने गुलामगिरी लादण्याचा आदेश असल्यामुळे तो तितकाच निषेधास पात्र होतो. आता आम्ही निवडून दिलेल्या सरकारने काढल्यामुळे मी तो जाळत नाही, त्याचा आदर करतो आणि पुरावा म्हणून हा लवकरच आम्ही नष्ट केला पाहिजे हे सुद्धा सांगतोय. आणि म्हणून जन्माधारित श्रेष्ठत्व आहे हिटलरनी सुद्धा आमच्याकडे सांगितलं, आणि हे श्रेष्ठत्व आमच्या वेद उपनिषदामध्ये आणि रामायण भारतामध्ये आहे. आजही मागासवर्गीय माणसांनी किती प्रगती केली तरी उच्चवर्णीय त्याला सन्मान देत नाहीत. आणि म्हणून मागासवर्गीय आरक्षणातून जे आलेले आहेत त्यांचा निषेध किंवा त्यांचा अपमान जरांगे आणि विश्वास पाटील करत असतील तर मराठा आंदोलन हे वर्चस्ववादी आहे, ते आरक्षणवादी कधी होऊ शकत नाही. उद्या कुणबी दाखले जरी त्यांनी घेतले तरी त्यांचा हेतू स्थानिक स्वराज्य संस्थातली सत्ता मिळवण्याचा असल्यामुळे त्यांना शिक्षणाचा आणि नोकऱ्यांचा काही संबंध येत नाही. त्यांना माहित आहे की अशिक्षित माणूस सुद्धा, जरांगेसारखा 3री-4थी नापास असलेला माणूस सुद्धा आज एवढी गर्दी जमवतोय, कारण तशाच प्रकारची ती लोक आहेत, ते संविधान आणि समता जाणत नाही. तर या संख्येच्या जोरावर आणि झुटिंगशाहीच्या, हुकुमशाहीच्या जोरावर अशा प्रकारचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि आपल्याला माहित आहे की अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे हे कुठल्या प्रतीचं काम करतायत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकारणाला अत्यंत गलिच्छ करण्याचं काम या लोकांनी केलं. आणि सामान्य माणूस आज बोलायला लागला 50 खोके आणि ओके. कुठल्याही विद्वत्तेचं किंवा कायद्याचं भाषण त्यांना करता येत नाही. आणि रोज पावलोपावली त्यांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या अपमानाच्या गोष्टी आपल्या कानावर येतात. आणि म्हणून अशा असंस्कृत आणि अशिक्षित लोकांना राजकारणात कोणी स्वीकारलं असेल तर याच महाराष्ट्राने स्वीकारलं. हा महाराष्ट्र पुरोगामी नाही. आणि म्हणून इथे स्त्री,
शूद्र अतिशूद्र मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही. आणि आता असलेले जे तिघे लोक आहेत हे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या लोकशाहीचा अपमान आहे. आणि अपमान असता तर अशा प्रकारचा चुकीचा जिहार सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध, आरक्षणाच्या न्यायाच्या विरुद्ध जिहार त्यांनी काढलाच नसता. हे असंच झालं की मी मध्ये एक पोस्ट लिहिली होती की पूर्वी 3.5 शहाणे बोलत होते, तसंच प्रकारचे 3.5 शहाणे फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. आणि त्यांच्यामध्ये अर्धा शहाणा हा जरांगे आहे. कारण या तिघांनी भारतीय संविधानाचा अपमान केलाय, ओबीसी आंदोलनाचा अपमान केलाय. आणि म्हणून मागासवर्गीय माणसांनी किती प्रगती केली तरी जे लोक आपल्या समकक्ष जे मानत नाहीत ते उच्चवर्णीय आहेत. आणि म्हणून भारतातील मनोवैज्ञानिक गुलामीचा अभ्यास महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला होता. आम्ही सुद्धा, मी जे बोलतो यामध्ये तुम्हाला बाकीचे GR काय, तिथल्या नातेवाईकांचे दाखले काय, याच्यावर ही फालतू चर्चा करण्यापेक्षा एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठी हे मागासवर्गीयच नसतील तर त्यांना दाखले देण्याचा आदेश मंत्रालयातून काढणं हा संविधानाची घेतलेली शपथ आहे, तिचा अपमान आहे, मान्य सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. आणि म्हणून भारतामध्ये जी गुलामगिरी लादलेली आहे ही माणसाच्या मनावर लादलेली आहे, हे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं. आणि तुम्ही पहिले मनाने मुक्त व्हा, म्हणजे अत्तदीप भव. तुम्हाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी कुठल्याही तलवारीची, कुठल्याही धर्मग्रंथाची गरज नाही, कुठल्याही पैशाच्या विधीची गरज नाही. तुम्ही स्वतंत्र आहात, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणत नाही तोपर्यंत स्वतंत्र होत नाही. अशा प्रकारची मांडणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. आणि अशा प्रकारची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे केली. आज आपल्याला माहित आहे आरक्षणाच्या चळवळीत जरांगे किंवा विश्वास पाटील असतील, फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांचे लावतात. हे यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अपमानित करतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांचं आहे. आणि हे अतिशूद्र यांचं जे 3.5 शहाणे, अतिशूद्रांचं जे हे न्यायाचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जरी जरांगे लावत असतील तरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत. ते स्वतःच निजामाचे गुलाम असल्यामुळे त्यांना महाराज समजण्याचा संबंध येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कोकणातल्या आगरी, कोळी, भंडारी, आरमारी लोकांना विचारा, ज्यांनी आमच्या शूद्रांच्या हाती शस्त्र दिली. ही शस्त्र साधी नव्हती, तर जगज्जेत्या इंग्रजांचं आरमार बुडवण्या इतपत ताकदीची शस्त्र होती. आणि म्हणून या आरमारांनी इंग्रजांचं आरमार सुद्धा बुडवलं आणि परकीय लोकांना देशाच्या सीमेवर रोखून धरलं. ते आम्ही आगरी, कोळी आहेत. आज महाराष्ट्रातले मराठा साहित्यकार आणि ब्राह्मण साहित्यकार आगरी कोळ्यांचं नाव घेत नाही. आज एका वृत्तपत्रामध्ये सकाळमध्ये श्रीमंत कोकाटे या माझ्या मित्राचा, म्हणजे मराठा साहित्यिकाचा लेख आला होता. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल, सागरी किल्ल्यांबद्दल पूर्ण पान लिहिलंय, परंतु त्यामध्ये आगरी, कोळी, भंडारी या जातीचा उल्लेख केला नाही. याचाच अर्थ विश्वास पाटील, श्रीमंत कोकाटे आणि जरांगे याच्यामध्ये काही फरक राहिला नाही. मी त्यांचा आदर करायचो. आणि शिवाजी महाराजांचे शत्रू कोण हे पुस्तक मी कोकणात खरेदी करून वाटलं होतं. आणि तरी सुद्धा ते जर इथल्या आगरी, कोळी, भंडारी या ओबीसी जातींचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातल्या पराक्रमी लोकांचा उल्लेख करत नसतील तर समुद्रामध्ये ज्यांना पोहता येतं, ज्यांना लढता येतं, लाटांवर वादळामध्ये आरूढ होता येतं, अशा प्रकारची हिंमत जमिनीवरच्या ब्राह्मण क्षत्रियांना आहे का, हा माझा प्रश्न आहे. हा प्रश्न अत्यंत वैज्ञानिक आहे, याच्यामध्ये कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. परंतु ज्या शूद्राती-शूद्रांनी जे पराक्रम केलेत ते जर सांगण्याची हिंमत जर साहित्यिकांमध्ये नसेल तर हे साहित्य फार फार महाराष्ट्रात, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये चालेल, परंतु जगात ते स्वीकारलं जाणार नाही. आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई जी आमच्या इतिहासकारांनी नाकारली, त्यामध्ये अतिशूद्रांनी केलेला आमचा जो पराक्रम आहे, म्हणजे पेशव्यांचं पूर्ण सैन्य कापून काढायचा जो पराक्रम आहे, आमच्या महार बटालियनने केला, तो टाळण्याचा जो प्रकार आहे, याच पद्धतीने आमच्या भंडारी समाजाने माहीमच्या किल्ल्यामध्ये 300-400 लोकांना घेऊन डचांना कोयत्याने कापलं होतं. हा सुद्धा पराक्रम लादला गेला. अशा प्रकारचे अनेक पराक्रम आमचे लादलेले आहेत. आता ही विषमता संपवायची कशी, तर पहिल्यांदा धर्मग्रंथ म्हणून मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली. आणि ती जाळलीच नाही तर गुलामीचा धर्म आजही ओबीसींच्या डोक्यावर आहे. ज्यावेळी जरांगे आले तेव्हा गणपती बसले होते, आज गणपतीचं विसर्जन आहे. गणपतीचं आईपर्यंत ओबीसींनी यांना उत्तर दिलं नाही, कारण त्या गणेश भक्तीमध्ये ते मग्न होते. पण हा जो धर्म असा असेल की आमचं आरक्षण जात असताना आम्हाला डोकं वर करून देत नसेल तर अशा प्रकारचा धर्म म्हणजे गुलामगिरीचा धर्म आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं. आणि मनुस्मृती जाळून तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी धर्मांतर सुद्धा केलं. आणि या कोकण भूमीचा मूळ धर्म आहे, जो दर 25 किलोमीटर बौद्ध लेण्यांचा धर्म आहे, ज्या धर्मामध्ये आपल्याला माहित आहे भगवान बुद्धाच्या आईला जन्म कोली वंशाच्या महामाया एकविरेने दिला, त्यांचा धर्म त्यांनी पुन्हा आम्हाला दिला. परंतु ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्हाला समजली नाही. आणि म्हणून हिंदूंचा अहंकार संपवायचा असेल तर केवळ मनुस्मृती जाळून चालणार नाही, संविधान आणून चालणार नाही, त्यांच्या मनातला धर्म आहे तो सुद्धा बदलावा लागेल. इतकं ही आरक्षण चळवळीची खोली आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे परकीय, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी भारतीयांना गुलाम म्हणून इथे पराभूत केला असेल, ते राजकीय दृष्ट्या केलं असेल, परंतु धार्मिक दृष्टीने गुलाम करण्याचं काम, आमच्या मनामध्ये गुलामी पेरण्याचं काम इथल्या धर्माने केलेलं आहे. आणि म्हणून आरक्षणाचे जे लाभधारक आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण जर
अनुकरण करायचं असेल तर मनुस्मृती तर जाळलीच पाहिजे, आणि इथला धर्म जो आहे तो धर्म सुद्धा विषमतावादी असेल तर आरक्षणावर कितीही भाषणं केली तरी खरी गुलामगिरी आपण लोकांना समजवू शकत नाही, आपल्या समाजाला समजू शकणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला पर्याय दिला, तो भारतीय संविधानाचा. या भारतीय संविधानाचा सुद्धा अभ्यास आम्ही केला पाहिजे. आणि विषमतेला पर्याय म्हणून सामाजिक न्याय दिला, समता दिली. आणि समता आणि सामाजिक न्याय जर आम्हाला दिला असेल तर समता आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आमचे ओबीसी नेते अनेक बोलायचे, म्हणजे मला आठवतं 2014 पासून या आरक्षणाच्या चळवळीत मी आहे. मला आठवतं की प्राध्यापक हरी नरके यांनी मला कानात सांगितलं होतं की तुम्ही लवकरात लवकर आगरी कोळ्यांना तयार करा, कारण ओबीसीच्या आरक्षणात मराठा हे घुसखोरी करणार आहेत. तेव्हा मला हे माहीतच नव्हतं काय असतं. आणि त्यांच्या सभा मी लावल्यानंतर सर्वात पहिल्यांदा बामसेपने मला विरोध केला, कारण वामन मेश्राम यांनी सांगितलं की मराठे शूद्र आहेत, कुणबी आहेत, म्हणून त्यांना आरक्षण द्या. म्हणजे विद्वानांच्या ज्या चुका होतात त्या सुद्धा आम्ही समोर आणल्या पाहिजेत. आणि आपल्याला कल्पना आहे की पुढल्या काळात हे मराठ्यांचं आरक्षण आल्यानंतर आम्ही कोर्टात गेलो, न्यायालयात गेलो. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते आणि जयश्रीताई पाटील यांनी पहिल्यांदा भूमिका महाराष्ट्रात घेतली की मराठा आरक्षण हे संविधान विरोधी आहे. मराठ्याने आरक्षणाची मागणी करणे हे संविधानाच्या विरोधात आहे, हे वाक्य बोलून त्यासाठी न्यायालयात लढणारे गुणरत्न सदावर्ते हे अत्यंत महत्वाचे वकील आहेत. आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे समतेची ती खऱ्या अर्थाने मांडली. कारण समता सांगत असताना विषमता सांगावी लागेल, उजेड दाखवत असताना अंधार काय असतो ह्याचा अनुभव घ्यावा लागेल, आणि दिवस समजायचा असेल तर रात्र सुद्धा समजून घेतली पाहिजे. याच पद्धतीनं आरक्षण विरोधी भूमिका म्हणजे विषमतेची आहे, उच्चवर्णीयांची आहे आणि मराठ्यांची सुद्धा आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला पर्याय दिला, आम्हाला संविधान दिलं. हे संविधान ओबीसीनी आपल्या घराघरात धर्मग्रंथ म्हणून ठेवलं पाहिजे. गीता, उपनिषद, रामायण, महाभारत बाहेर काढले तरी चालतील, परंतु संविधान हा आमचा जगण्याचा मार्ग आहे. आणि जर बाकीची भाषा कळत नसेल, जीवन मार्ग म्हणजे काही भाषा कळत नसेल तर धर्मग्रंथ म्हणून तरी संविधान आम्ही जगण्याचा मार्ग म्हणून डोक्यावर घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून विषमतेला पर्याय सामाजिक न्याय आहे. आरक्षणामुळे एससी एसटी स्त्रिया पुढे येऊन नेतृत्व करू लागल्या. आरक्षणाचा जो परिणाम आहे तो नेतृत्वाचा आहे. आणि म्हणून प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या याचा मला अभिमान आहे, पण त्याच्यापेक्षा हजारो पटीने अभिमान मला द्रौपदीताई मुर्मू या आदिवासी समाजातली स्त्री जेव्हा भारताच्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा तो मोठा अभिमानाचा विषय. कारण आदिवासी समाजातली स्त्री, आणि ती सुद्धा स्त्री, भारताच्या सगळ्या सैन्य दलांची प्रमुख होते आणि तिला जो सन्मान मिळतो हा संविधानाने झालेला बदल आहे. आणि या बदलाला इथले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे स्वीकारायला तयार नाहीत. आणि म्हणून राष्ट्रपती होऊनही राष्ट्रपती द्रौपदीताईंना जो सन्मान महत्वाच्या कार्यक्रमात हवा ते आपले पंतप्रधान द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून गुजरातचा स्वभाव सुद्धा मनुस्मृतीचा आहे हे या निमित्त मी सांगतो. आणि आपल्याला माहित आहे की आपल्या देशातले एक विद्वान ओशो हे नेहमीच सांगतात की आरक्षण विरोधाची चळवळ ही गुजरातमधून सुरू का होते, कारण ह्या वैश्य व्यापाऱ्यांना ब्राह्मण आणि मराठ्यांपेक्षा जास्त अभिमान आहे की आम्ही उच्चवर्णीय आहोत. आणि म्हणून तेच लोक आज महाराष्ट्रामध्ये हा धुडगूस घालत आहेत. देवेंद्र फडणवीसांना त्यांनी सांगितलेलं आहे की मराठ्यांना हे दाखले देण्याचा GR काढा आणि मणिपूर सारख्या दंगली घडवून आणा. पण मला अभिमान आहे ओबीसी बांधवांचा की अशा प्रकारचं असंविधानिक आणि हिंसक कृत्य ते कोणतंही करणार नाहीत आणि मुंबईची शांती, महाराष्ट्राची शांती बिघडू देणार नाहीत. आणि म्हणूनच यावर आपण प्रतिवाद हा विद्वत्तेने करायचा आहे. माझं काय चुकलं तर आपण सांगा, परंतु याच्यामध्ये आपण चर्चा केली पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून 52% ओबीसी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पंचायत राजमध्ये राजसत्तेचे बाळकडू घेत आहेत. आपल्याला माहिती आहे की 150हून अधिक आमदार सातत्याने मराठ्यांचे महाराष्ट्रात आहे. 16 पेक्षा कमी जास्त मुख्यमंत्री हे मराठ्यांचे आहेत. तेवढेच महसूल मंत्री आहेत, तेवढेच गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या बरोबरीने ब्राह्मणांचे आहेत. आता लोढा वगैरे वैशी सुद्धा त्यांच्या जोडीला महाराष्ट्रात यायला लागलेत, गुजरातचे लोक यायला लागलेत. आणि मुंबई ही गुजरातला पाहिजे म्हणून ही महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर क्षत्रियांच्या दंडेशाहीचा हत्यार म्हणून उपयोग कसा करायचा हा प्रयत्न मराठ्यांचा चालू आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया यांचं जे आरक्षण मंडल आयोगानंतर आपल्याला मिळायला लागले त्याचा राग मराठ्यांमध्ये आहे. आणि मराठी मिळून मिळणार काय तर सत्ता, आणि फक्त सत्ता हवी, राजकीय सत्ता हवी. मग ती पोलीस स्टेशन मधली असेल, ती प्रशासनातली कलेक्टर म्हणून असेल, की विश्वास पाटलांसारखे IAS त्यांनी किती लोकांचे बळी घेतले असतील. आणि मला आठवतं त्यांच्या बदलीच्या शेवटच्या काळात 30-32 फाईल त्यांनी एकावेळी काढल्या होत्या. आमच्या कोळीवाड्यांची नावं सुद्धा जमिनीवर उडवून लावण्याचं महापाप या विश्वास पाटलांनी केलंय. आता सरळ विषय आहे, ज्यांच्या मनात मनुस्मृती आहे ते समता काय आणणार. आणि म्हणून संविधान विरोधी IAS मंडळी किंवा जिल्हाधिकारी जर आपल्याकडे येत असतील तर याची नोंद सुद्धा ओबीसीनी घेतली पाहिजे. आणि यातून प्रेरणा एकच घेतली पाहिजे, या सगळ्या अधिकारांना पर्याय आम्ही आरक्षणामध्ये शिकून संघर्ष करून दिला पाहिजे. केवळ मराठ्यांना दोष देऊन चालणार
नाही, ब्राह्मणांना दोष देऊन चालणार नाही. मनुस्मृतीचे मालक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे अंधार असतील तर आम्ही दिवा झालं पाहिजे, अत्तदीप भव झालं पाहिजे. हा विनम्रतेचा संदेश मी आपल्याला देतो. आणि म्हणून 52% ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण पाहिजे, यासाठी जरांगे पाटलांनी मोर्चा काढला. ईडब्ल्यूएस आरक्षण, एसीबीसी आरक्षण असताना तुम्हाला आरक्षण भेटलेलं आहे, 50% ओपनचं आरक्षण तुम्ही घेताय, मग तुम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. कशासाठी? तर तुमच्या डोळ्यामध्ये राजकीय सत्ता, स्थानिक स्वराज्य, ग्रामपंचायतला सरपंच जो ओबीसी आहे तो तुमच्या खुपतोय. कारण आपल्याला माहित आहे की एकलव्याने धनुर्विद्या शिकू नये म्हणून त्याचा अंगठा कापणारी शिक्षण व्यवस्था आपल्याकडे आहे. अशीच राजकीय व्यवस्था आहे की सरदार राजे हे उच्च जातीतूनच जन्माला येतात. अशा प्रकारचा इतिहास आमच्या कानावर फेकला जातो, आमच्या मुलावर तो संस्कार दिला जातो. आणि म्हणून हिंमत काय असते, धाडस काय असतं, ही जी प्रेरणा आहे किंवा बंड करण्याची क्षमता ओबीसीमध्ये येत नाही. भारतामध्ये बंड होत नाही, जगामध्ये सगळीकडे क्रांत्या झाल्या आणि भारतामध्ये क्रांती का होत नाही? तर ओबीसींना गुलाम करण्यासाठी सातत्याच्या कानावर जी गुलामी घातली जाते ती आहे. जरांगेची भाषा तुम्ही पाहिली असेल ती इतकी मगरुरीची आहे की आज जर संविधान आणि लोकशाहीचं राज्य नसतं तर फार वाईट अवस्था झाली असती, मुंबईमध्ये दंगली झाल्या असत्या. परंतु अत्यंत सुसंस्कृत विद्वान लोक मुंबईचे आगरी कोळी भंडारी आहेत, जे स्त्रियांना जिजाऊंचा सन्मान देतात. यांना जिजाऊ तरी काय करणार? जय जिजाऊ बोलायचं आणि हुंड्यामध्ये आपल्या लेकीला जाळायची अशी विकृती आपल्यातली आहे ती पहिल्यांदा गेली पाहिजे. आणि म्हणून सुप्रियाताई सुळे आहेत, या मी असं समजतो की त्या एकविराच आहेत, त्या जिजाऊच आहेत. त्यांचं जे दुःख आहे, त्यांचे वडील मुख्यमंत्री झाले, आज एक भाऊ उपमुख्यमंत्री आहे, परंतु जे बहिणीला जी प्रतिष्ठा पाहिजे असते ती प्रतिष्ठा तुम्ही मुंबईमध्ये देऊ शकला नाही, तिचा अपमान केलात. आणि हा फक्त मराठा जातीने केलेला अपमान आहे. आम्ही कधी आगरी कोळी आमच्या बहिणीचा असा अपमान करणार नाही. म्हणून 1500 रुपये बहिणीला देणं हे ढोंग होतं, हा महिलांचा सन्मान नव्हता. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा. तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, तुमच्या मुलीला जर कोणी असा अपमान केला, तुमची मुख्यमंत्र्याची मुलगी म्हणून मुख्यमंत्री झाली पाहिजे. तुम्ही ब्राह्मण असलात तरी आम्ही त्या ताईला मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारचा संकल्प करतो, कारण स्त्रिया सगळ्यांच्याच गुलाम तुम्ही केल्यात. आणि म्हणून हा जो विषय आहे की राजसत्तेचं बाळकडू आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थातून मिळणार होतं, आता निवडणुका तोंडावर आहेत. आणि तुम्ही जो दाखल्यांचा आदेश काढलाय त्यामध्ये सगळ्यांना माहित आहे, देवेंद्र फडणवीस आपल्याला माहित आहे, आपण किती आज लोकसत्तेत बोललात की तो पुराव्याचा कायदा आहे. तो पुरावे कोणाला द्यायचे? कुणबी समाजात. कुणबी समाजाचा मोर्चा आला असता आणि त्यांना सांगितलं असतं, तुम्ही सांगितलं असतं की ज्या कुणब्यांना आजही दाखले भेटले नाहीत त्यांना आम्ही कुणबी दाखले देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एक कमिटी नेमतो आणि तपासून दाखले देऊ. की कुणबी समाजाच्या मागणीच्या आंदोलनाला तुमचा जीआर असता तर आम्ही मान्य केलं असतं. पण जे क्षत्रिय आहेत, ते सत्ताधारी आहेत, त्यांच्याकडे महाराष्ट्राची सत्ता आहे, महाराष्ट्राची लुटमार ज्यांनी केली आहे. एकनाथ शिंदेनी आमच्या आगरी कोळ्यांची गावठाणं लुटली आहेत, कोळीवाडे लुटले आहेत, त्यांना अनधिकृत ठरवण्याचे आदेश 15 दिवसापूर्वी काढलेत. अशा प्रकारचे क्रूर आणि शोषक राज्यकर्ते ज्या जातीतून आलेले आहेत त्यांना कुणबी ओबीसीचे दाखले सहज मिळावे यासाठी एकनाथ शिंदे तुम्ही प्रयत्न करताय. हे तुम्ही या देशातल्या समतेचे विरोधक आहात, संविधानाचे विरोधक आहेत. ही गोष्ट लपून राहिलेली नाही. आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस भाऊ आहेत, आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत म्हणून भुजबळ साहेब फक्त रुसतील, फार बोलणार नाहीत. कारण त्यांना माहित आहे जर भुजबळ साहेब जास्त रुसले तर त्यांना ईडी लावून तुम्ही आतमध्ये टाकाल. परंतु असेही आमच्यासारखे गरीब लोक आहेत, साधे लोक आहेत, ज्यांच्याकडे अकाउंटला पैसेच नाहीत, त्यांना तुम्ही ईडी काय लावणार? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी कधी कधी या गरिबीविषयी मला मनात वाईट वाटतं, पण कधी कधी एक लक्षात येतं की या देशातल्या समतेचं या देशातली समता, विषमता संपवण्यासाठी, समता सांगण्यासाठी, इथल्या शेवटच्या माणसाला सत्य सांगण्यासाठी, दुःख बाजूला करण्यासाठी भगवान बुद्धांनी आपलं राजगृह म्हणजे राजसत्ता सोडली आणि भिक्खू होऊन लोकांना ज्ञान दिलं. त्यामुळे या अर्थाने ज्याच्यामध्ये मनामध्ये आत्मविश्वास आहे त्यांना गरिबी कधी अडचण नसते. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे की माझं हे ऐकण्यासाठी एबीपी माझा किंवा TV9 ही मोठी चॅनल नसतील, बहुजन संघटक हे छोट्याशा चॅनलवर मी बोलतो. माझ्या बोलण्यामध्ये ताकद असेल, दम असेल तर महाराष्ट्र यातून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून ग्रामसभेमध्ये आम्ही निवडून येऊ नये यासाठीच हे मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि जीआर काढला गेला. आणि हे जे पाप आहे इथल्या आदिवासींना संपवायला, मला माहित आहे की ओबीसी हा बफर झोन आहे, SC/ST मधला बफर झोन आहे, स्त्रियांच्या मधला ओबीसी भाऊ हा बफर झोन आहे. त्या खुर्चीवर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच मराठा बसला तर तो जरांगे सारखाच आमच्या सुप्रियाताईंचा जसा अपमान केला तसा महिलांचा अपमान करणार आहे. आणि विश्वास पाटलांसारखा IAS अधिकारी जर आपल्यापेक्षा म्हणजे कुणबी दाखले म्हणजे शूद्रांचे दाखले घेऊन जे नोकरीमध्ये येतात आणि आरक्षणाचा लाभ घेऊन अधिकारी म्हणतात त्यांना कमी बुद्धीचे म्हणत असतील तर काय होणार आहे ग्रामपंचायतमध्ये, महानगरपालिकेमध्ये? पुन्हा एकदा आपल्याला माहित आहे, पुन्हा एकदा विषमता येणार आहे. आणि म्हणून हे जे आदेश आहेत देवेंद्र फडणवीसांचे यांचा निषेध करावा तितका कमी आहे. तुम्ही पेशवाईप्रमाणे वागलात. तुम्हाला लढण्यासाठी 72,000 कोट्यांचं पाणी खाण्यासाठी किंवा हजारो कोटींचा भ्रष्टाचार रस्त्यांमध्ये करण्यासाठी नगरविकास खात्याचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार पाहिजे, ते मराठे पाहिजेत. आणि म्हणून या सगळ्या मराठ्यांना तुम्ही ओबीसींच्या
ओबीसींच्या अत्यंत म्हणजे जे आहेत सहनशील आहेत, जे अत्यंत विनयशील आहेत, अशा ओबीसींच्या अंगावर या मराठ्यांना सोडलेलं आहे, तुमच्या आदेशाने सोडलेत आणि आता ते रातोरात दाखले घेतील. कारण का आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुणबी दाखले सत्तेच्या जोरावर, म्हणजे सरपंच, PSI, प्रशासक, तुमचे जिल्हाधिकारी, IAS, खासदार, आमदार जर मराठ्यांचे असतील तर त्यांना हे दाखलं काढणं अवघड नाही. अवघड कोणाला आहे तर आदिवासींचा दाखला काढणं अवघड आहे. आणि म्हणूनच यामध्ये भ्रष्टाचार होणार. हा भ्रष्टाचार आपल्याला माहिती आहे, केंद्रामध्ये राहुल गांधी विरोधी पक्षनेते आज मतचोरी हा विषय घेऊन राष्ट्रीय स्तरावर काम करतायत. मी राहुल गांधींना सांगेन की राहुल गांधी साहेब, मतचोरी तुम्ही बोलतात, इथे ओबीसींच्या आरक्षणाची पण चोरी झालेली आहे. आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही बाजू मांडणार किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांना माझी विनंती आहे की तुम्ही ओबीसींची ही बाजू मांडणार का? परंतु आपल्याला माहित आहे की सत्ताधारी आहेत ते सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, कुठे कुठे CKP आहेत, म्हणजे उद्धवजी ठाकरे आहेत. पण CKP असू दे, मराठा असू दे, ब्राह्मण असू दे, वैश्य असू दे, अदानी असू दे, अंबानी असो, तो कधीही शूद्र आणि स्त्रियांची बाजू घेणार नाही. कारण हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे शत्रू आहेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शत्रू आहेत आणि आमची बाजू घ्यायची असेल तर आमच्याशिवाय आता पर्याय नाही. आणि म्हणून लोकसभा, विधानसभा, निवडणूक आयोग, EVM, पैसा यांच्या माध्यमातून भाजपाने निवडणुका जिंकल्या. त्या अगोदर त्यांनी हिंदू, मुसलमान, पुलवामा, पहलगाम असले प्रयोग केले. परंतु आता या ज्या निवडणुका आहेत महानगरपालिकेत, ह्या जिंकायचे असतील तर ओबीसींचं जी कवच कुंडळ आहे, स्थानिक स्वराज्य संस्थातलं ओबीसी आरक्षण, ते कुणबी दाखले देऊन संपवण्याचा हा डाव आहे. आणि यामध्ये सगळं आरक्षण संपलेलं आहे. किती कोणी याच्या बाजूनी जरी बोलले तरी पण आपल्याला हे आहे, सत्य आहे, ते स्वीकारावं लागेल. आपल्याला माहिती आहे की इथे कोणाची तरी कमेंट आले की राजाराम पाटील तुम्ही पुढे या, आंदोलनात सोशल मीडियामध्ये तुम्ही कुठे दिसलाच नाही, मुंबई, ठाणे, कोकण परिसरात दिसलात नाही, तुम्हाला ऍक्टिव्ह व्हावं लागेल. बरोबर आहे, गेल्या वर्षीच्या सगळ्या व्हिडिओ क्लिप आहेत त्या महाराष्ट्रामध्ये गाजल्या आणि मी त्याच वेळी मांडणी केली होती की मराठे हे मागासवर्गीय नसल्यामुळे त्यांना आरक्षण नाही. जरूर ह्यावेळी मी बोललो नाही किंवा चार चौघात दिसलो नाही, याची कारणं काय आहेत ती मला माहिती आहे. कारण मुंबई हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. इथं जर एखादं स्टेटमेंट मी आंदोलनाच्या विरुद्ध केलं असतं तर मुंबईमधली परिस्थिती बिघडली असती. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अभ्यासक आहे आणि मला पूर्ण माहित आहे आपण बोलताना जबाबदारीने बोललं पाहिजे, बोलता येईल म्हणून काही बोललं नाही पाहिजे. मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस असतील, जरांगे असतील, अजितदादा पवार असतील किंवा एकनाथराव शिंदे हे आमचे संविधानिक भाऊ आहेत आणि संविधानिक भाऊ म्हणून हा संविधानोत्तर जो संस्कार आहे तो माझ्या मनात पूर्ण आहे. परंतु भाऊ जर भावाचं शोषण करायला लागला तर त्याच्याविषयी योग्य ती भूमिका योग्य वेळी आम्ही घेणार. आणि म्हणून मुंबईच्या आगरी कोळ्यांनी आतापर्यंत ही भंडाऱ्यांनी भूमिका घेतली नव्हती. आजपासून आमच्या भूमिकेला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला पूर्ण माहिती आहे या निवडणुका जिंकण्याचा डाव आहे, महानगरपालिकेतलं अस्तित्व संपवण्याचा डाव आहे. आणि नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी मुंबईची गावठाणं, नवी मुंबईची गावठाणं आणि जमिनी ज्या पद्धतीने लुटलेल्या आहेत त्यामुळे आता लोकांना फरक कळाला की मराठी म्हणून जे बोलतात ते मराठा आणि मराठी यात फरक आहे. मराठा लोक हे इथले शोषक आहेत आणि आम्ही शोषित आहोत. कुणबी, आगरी, माळी, भंडारी आम्ही शोषक आहोत. खरं म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला कदाचित आमच्या माळी समाजाला, धनगर समाजाला किंवा बाकीच्या जातींना म्हणजे मुंबईतलं जे शोषण आहे, कोकणातलं शोषण हे कधी माहीत नसेल. परंतु आमचं फार शोषण खोतीच्या चळवळीत या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सावकारांनी केले आणि आम्हाला बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. 14 तळ्याचं पाण्याचं आंदोलन असेल, हे आम्हाला पाणी पण पिऊ देत नव्हते, हे आम्हाला जमीन देत नव्हते, हे आम्हाला जंगलं देत नव्हती. जंगलांसाठी सुद्धा आम्ही सत्याग्रह केला. अनेक माणसं आमची मेली, त्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. आणि मनुस्मृती दहन किंवा इथे जे वातावरण बाबासाहेबांनी निर्माण केलं त्यामध्ये इथले सावकार पुण्यामध्ये, नाशिकमध्ये आणि नागपूरला पळून गेले होते. ते आता आमची चळवळ, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कमकुवत झाल्यामुळे आमच्याकडे पुन्हा एकदा हे आता बुवा बापूंच्या रूपाने मोठे झालेले दिसतात. आणि म्हणून हे ओबीसींचं जे आंदोलन आता झालंय हे ओबीसींचं आंदोलन थांबणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाच्या गोष्टी आता आगरी कोळी भंडाऱ्यांना समजू लागलेल्या आहेत. आमचे नगरसेवक आता सावध झाले आहेत आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था या लोकांना हव्यात आणि म्हणूनच यांनी SC/STचं आरक्षण, ओबीसी SC/STचं आरक्षण संपवायला काढलेलं आहे. अनेक SC/ST भावांना असं वाटेल की बाबा रे आमचा याच्याशी संबंध काय, यांचा ओबीसींशी आहे. परंतु जे लोक चोरून दाखले ओबीसी शूद्रांचे, कुणब्यांचे काढू शकतात त्याच पद्धतीनं हे आमचा नातेवाईक एखादा SC आहे, एखादा ST आहे म्हणून ते सुद्धा दाखले काढायला कमी पडणार नाहीत. कारण भारतामधल्या मनुस्मृतीचा संस्कार एकच आहे, इतरांना लुटणं, इतरांचं शोषण करणं म्हणजे उच्चवर्णीय असणं. त्यामुळे आपण असं काय बेसावध राहू नका, यातून कोणी सुटणार नाही. आणि ओबीसी संपला, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेमधला ओबीसी संपला तर थेट हल्ला SC/ST वर होईल. कारण आपल्याला कल्पना आहे की ओबीसी हा बफर झोन आहे या देशातला आणि या 52% ओबीसीना जागा करण्यासाठी आपण जर सहकार्य केलं तर निश्चितपणे या देशाची आताची गुलामगिरी आम्ही संपवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून एम्पिरिकल डेटा पुढे केला, एम्पिरिकल डेटा नाही म्हणून फडणवीस बोलले की स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका घेणार नाही. पण निवडणुका न घेण्यामध्ये या
महानगरपालिका ज्या ओबीसीच्या आहेत ते लुटण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे. मग ती मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई असेल, तुमचं ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल, यांच्यामध्ये भ्रष्टाचाराचे जे आकडे आहेत ते आकडे पाहिले की लक्षात येतं की नगरविकास मंत्रालय म्हणजे एकनाथ शिंदे हे इथे लोकप्रतिनिधी असताना किती लूट करतात. शिडको त्यांच्या ताब्यात, त्या शिडकोमध्ये त्यांनी चुकीचे निर्णय घेतले. इथे जे आंदोलन गाजते लोकनेते दिबा पाटील या भूमिपुत्रांचे ओबीसीचे नेते असताना तिथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या निर्णयच एकनाथ शिंदेने घेतला. अलीकडेच बिवलकर या पेशव्यांच्या सरदाराला ते खोत असताना, जमीनदार असताना त्यांना पुनर्वसन देऊ नये असं सिडकोचा कायदा सांगतो आणि तरी सुद्धा शूद्रांच्या वाट्याच्या, ओबीसीच्या, आगरी कोळ्यांच्या वाट्याच्या 5,000 एकर जमिनी या बिवलकर पेशव्यांना एकनाथ शिंदेने दिल्या. याचा अर्थ ब्राह्मण आणि मराठा यांच्यामध्ये वैर नाही तर ऐक्य आहे. ते ऐक्य ह्यासाठी आहे इथल्या स्त्री शूद्रांची लूट करण्यासाठी ते ऐक्य आहे. बाकी सत्तेसाठी त्यांचं भांडण आहे, मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण. आता आपल्याला माहिती आहे की मराठा मुख्यमंत्री की ब्राह्मण मुख्यमंत्री हा वाद आहे. पण यामध्ये ओबीसीचं काय, ओबीसींना दूरच ठेवतायत आणि म्हणून ओबीसींनी हा लढा, जीवन मरणाचा लढा आपण घेऊन पुढे घेतला पाहिजे. आणि जरांगेंचे आंदोलन हे मराठ्यांचं आंदोलन हे ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी आहे आणि म्हणून ओबीसीतूनच आरक्षण द्या असा हट्ट जरांगेने धरला होता. आपल्याला माहिती आहे संविधान सभेमध्ये 50 ते 60 बॅरिस्टर होते आणि त्यांनी अत्यंत मोठा संघर्ष करून, हिंदू परंपरावादी होते, विषमतावादी होते, यांचा संघर्ष करून संविधान सभेतल्या युक्तिवादानंतर हे आरक्षण आले. आणि 4थी 5वी पास जो जरांगे आहे तो अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, त्याला काही सभ्य शब्द कळत नाही. चायला आणि म्यायला हे जे बोलत होते ना ते की आईवरून शिव्या देत होते आणि त्याचं समर्थन काही मराठा विद्वानांनी केलं. परंतु आपल्या बोलण्यातून आपल्या आईचा अपमान करणं म्हणजे पुरुष सत्ताक असणं आणि पुरुष सत्ताक मनुस्मृतीच्या लोकांना आरक्षण मिळूच नये अशा प्रकारचं संविधानकारांचं म्हणणं आहे. आणि म्हणून बॅरिस्टर लोकांनी अभ्यास करून, समाजशास्त्री जागतिक विद्वानांनी जे आरक्षण आणलं ते आरक्षण तुम्ही गाव कमिटी नेमून जर मराठ्यांना देत असाल कुणबी दाखले तर या सगळ्या विद्वानांचा सुद्धा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंचा अपमान आहे, संविधान सभेतल्या सगळ्या खासदारांचा अपमान आहे. आणि म्हणून इथे क्षत्रियाचा जातीचा पहिला पराभव, इथे क्षत्रिय जातीचा पराभव भारताने पाहिला. म्हणजे कुठे पाहिला की तुम्ही स्वतःला क्षत्रिय समजत होतात आणि तुम्ही कुणबी दाखले मागतात, शूद्रांचे दाखले म्हणतात. मग तुमचा अहंकार गेला कुठं? आता जे विश्वास पाटलांचं जे समोर आलेलं आहे की मी अत्यंत विद्वान आहे, मी IAS आहे, परंतु ज्यांना कुणबी दाखले भेटले ते कमी बुद्धीचे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कुणब्यांना तुम्ही कमी म्हणता, कुणब्यांना तुम्ही शूद्र म्हणता आणि म्हणून ओबीसीमध्ये येण्याचा आग्रह पण धरता. त्यासाठी मुंबईला वेठीस धरता, महाराष्ट्राच्या राजधानीला वेठीस धरता. हे काय प्रकार आहे? आणि म्हणून हा जो प्रकार आहे हा अहंकार म्हणजे अहंकार आहे. यांना आरक्षण वगैरे काय नको. यांना राग कुठला आहे की ओबीसीनी जी प्रगती केलेली आहे ती ओबीसीची प्रगती यांना नको आहे. आणि म्हणून इथे एकाने कमेंट केले शिवाजी जमनाडे साहेबांनी की मराठा 32% आहे, मराठ्यांना आता SC/BC 10%, EWS 10%, ओबीसी 19% असे 39% आरक्षण झाले. म्हणजे मराठ्याचे आरक्षण हे 100% पेक्षा जास्त झालेलं आहे. अतिशय चांगली प्रतिक्रिया. म्हणजे असं हे जागरूक आपल्या लोकांनी असलं पाहिजे, आपली मांडणी केली पाहिजे. अहो 100% त्यांचं टक्के सांगता, परंतु ओबीसी SC/ST यांचं जे आरक्षण आहे हे आरक्षण संपवण्याचं काम म्हणजे जो संघ परिवार आहे, संघ परिवार म्हणजे गोळवळकर गुरुजी, हेडगेवार, सावरकर ही सगळी ब्राह्मण मनवादी मंडळी आणि त्यांना हाताशी धरायला तलवार म्हणून मराठ्यांचा वापर होतो आणि त्यांना हे सगळ्या आरक्षणाची संकल्पना संपवायची आहे. आणि म्हणून EWS तिथे आणलेलं आहे आणि EWS आरक्षण म्हणजे आर्थिक निकषावरचं आणि आर्थिक निकषावरचं आरक्षण हे भारतातली विषमता मानत नाही. भारतामध्ये आर्थिकदृष्ट्या गुलामगिरी लादली नव्हती. भारतामध्ये हा जो कामगार भांडवलदार असा वाद नव्हता. म्हणजे मार्क्सला सुद्धा भारतातली गुलामगिरी समजली की नाही याबद्दल शंका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की मार्क्स की बुद्ध यामध्ये भारतातली गुलामगिरी धार्मिक असल्यामुळे त्याला उत्तर भगवान बुद्धाचा धम्मच देऊ शकतो हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि याच पद्धतीने आपल्याला कल्पना आहे की देशातलं आरक्षण संपवण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी हा GR काढलेला आहे आणि ह्यामध्ये मराठ्यांचा वापर केला गेला. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये जाट, गुर्जर, पटेल हे सगळे लोक आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर आरक्षणच रद्द करा अशी मागणी अगोदरच करत होते. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्यांना साथ दिली होती की ते जाट, गुर्जर, पटेल यांचं म्हणणं बरोबर आहे, म्हणजेच यांना आरक्षण नकोय. यांचं दुखणं हेच आहे की एकलव्याने कधीही अर्जुनापेक्षा म्हणजे क्षत्रियापेक्षा मोठं होऊ नये, शंभुकाने कधी रामापेक्षा ब्राह्मणापेक्षा मोठं होऊ नये. यांच्या ग्रंथरचना, यांचं साहित्य हेच आहे. यांना वर्चस्व ठेवायचं भारतावर आणि म्हणून भारतावर हे वर्चस्व यांना ठेवायचं आहे. म्हणून त्यांनी आगरी कोळ्यांना पण सांगितलं की समुद्र उल्लंघन करून पाप करू नका. आम्ही ते बंड केलं. आम्ही इजिप्तशी व्यापार केला बुद्धाच्या काळात. आम्ही आपल्याला माहित आहे की श्रीलंकेशी व्यापार केला आणि जग आम्ही पाहिलेला. म्हणून आगरी कोळी कधीच कोणाची गुलाम होऊ शकत नाही. आणि जे गुलामीतून मुक्त झाले ते परदेशात गेले. राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे परदेशात घेतले, तिथली समता बघितली, तिथले विज्ञान बघितलं आणि ते आरक्षणाची रचना केली. कारण या देशानं इथल्या मागासवर्गीयांना कायम पायाखाली दाबलेलं आहे. पण हे फार काळ दाबता येणार नाही. ही सिद्ध झालेली गोष्ट आहे आणि ही सिद्ध केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून ओबीसीच्या जीवनाचे आदर्श कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून
मागासवर्गीयांच्या हाती सत्ता नको हीच विचारसरणी विश्वास पाटलांची आहे आणि कमी बुद्धीचे लोक प्रशासनात येतात अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या बुद्धीची लायकी काय ना हे बाबासाहेब आंबेडकरांना समोर ठेवा, त्यांचा फोटो समोर बसा आणि सांगा की बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तुमच्या बुद्धीमध्ये श्रेष्ठ कोणाची बुद्धी आहे. श्रेष्ठ बुद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. कारण या देशातल्या स्त्रियांशी, या देशातल्या ओबीसींशी, या देशातल्या एससी एसटींशी 85% लोकांनी ज्यांनी न्याय केला ते बुद्धीने मोठे आहेत आणि तुमची बुद्धी ही कोती बुद्धी आहे. तुम्हाला तुमच्या 15% लोकांनाच कल्याण करायचं आहे आणि त्या कल्याणामध्ये तुम्ही ययातीसारखं होरपळून जाल हा धोका मी जाहीरपणे सांगतो. शरद पवारांच्या बद्दल हे मी बोललेलो आहे की सत्ता किती म्हणजे तुम्ही आता म्हातारे झाले, तुमचा मुलगा तुमचा पुतण्या सत्तेत आला आणि तुम्ही आता नातवाला पण सत्तेत आणू इच्छिता. सत्तेची जी वासना आहे ती तुम्हाला जाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्ता सोडा. आणि सम्राट अशोकाच्या मुलांनी सांगितलं की माझे बाबा सम्राट जरी असले संयोगिता आणि महेंद्र तरी आम्ही सम्राट होणार नाही. तर भगवान बुद्धाच्या विचाराने साम्राज्य इथे देशात उभं राहिलं. तो विचार आम्ही श्रीलंकेत घेऊन जाऊ. राजकीय मुलांच्या मनामध्ये अशा प्रकारचा आदर्श आम्ही शिक्षणातून साहित्यातून भरू शकलो पाहिजे आणि तो जर आदर्श आम्ही देऊ शकलो नाही तर निश्चितपणे हा देश यादवीकडे जाईल, विनाशाकडे जाईल. आणि ही यादवी आपण पाहतोय की एवढी मोठी महाराष्ट्राची सत्ता असताना देश गरीब आहे, भारत गरीब आहे. अदानी अंबानी श्रीमंत होऊ लागलेत. मुंबई अदानीला विकण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय. देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय अदानीला मुंबई देण्याचा जो खरोखर विवेकशील निर्णय असेल, लोककल्याणकारी असेल तर यांनी जीआरचा सुद्धा विचार करावा. ज्या मराठ्यांना नेहमीच दुसऱ्यांचे दाखले चोरून काढून निवडणुका जिंकण्याची सवय आहे त्यांच्या हाती तुम्ही अशा प्रकारचं कोलीत दिल्यानंतर ते आगच लावणार, आरक्षणाला आग लावणार. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी याचा विचार करावा. माझी नम्र विनंती आहे. मी सुद्धा 1 वेळा आमदारकी लढलोय, 2 वेळा लोकसभा लढलोय. ठीक आहे, तुमचा अनुभव मोठा असेल, माझा हरण्याचा अनुभव आहे. पण हरण्यानंतर मी शोधून काढलेला आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे तुम्ही कुठल्याही स्तरावर म्हणजे धर्माच्या स्तरावर, राजकीय स्तरावर, आर्थिक स्तरावर ओबीसीना अधिकार द्यायला तयार नसल्यामुळे आमचा पराभव हा कृत्रिम आहे. तो न्यायाने झालेला नाही, तो ईव्हीएम मुळे झालेला आहे, तो निवडणूक आयोगामुळे झाला आहे आणि तुमच्यासारख्या धार्मिक विषमतावाद्यांनी केलेला पराभव हे मला कळलेलं आहे. त्यामुळे मी अजिबात निराश नाही आणि मी समर्थ आहे, समजून घ्यायला समर्थ आहे आणि निश्चितपणे ओबीसींचं नेतृत्व करून आम्ही निश्चित या महाराष्ट्रात समता टिकवून ठेवू, विषमता गाडून टाकू. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की गावातले जे कुळातले लोक आहेत म्हणजे मराठा कुळातले लोक आणि कुणबी कुळातले म्हणजे मराठा कुळातले लोक यांचे नातेवाईक कोणी कुणबी असतील, एखादा कुणबी असेल तर ते प्रतिज्ञापत्र सादर करायचं, स्थानिक सक्षम अधिकाऱ्यांना दाखवायचं आणि कुणबी जातीचा दावा करणारे जे लोक असतील त्यांचं एका नातेसंबंधातील नातं दाखवायचं आणि जातीचे प्रमाणपत्र मिळवायचे. असा सगळा षडयंत्र आहे. आणि म्हणून मी नेहमीच याच्यावर लिहिलेलं आहे की कुणबी हे नोकर आहेत, कुणबी हे चाकर आहेत, कुणबी हे शोषित आहेत. म्हणजे कोकणातले जे कुणबी आहेत आणि मराठा वेगळे आहेत. आजच नारायण राणे आणि बाकीच्या मराठ्यांनी घोषणा केली की आम्ही जातीवंत मराठा आहोत, आम्ही कुणबी दाखले घेणार नाही. कारण त्यांना माहित आहे की मराठ्यांनी कुणब्यांना कमी लेखले, आपल्या मुली दिलेल्या नाही, त्यांच्यामध्ये नातेसंबंध नाही आणि नोकरासारखं म्हणजे गुलामासारखं त्यांना रगडलेलं आहे कुणब्यांना. त्यामुळे आता मराठ्यांना कुणबी होणं म्हणजे आत्महत्या असं वाटतं म्हणजे कोकणातल्या. परंतु जरांगे पाटील हा निगरगट्टा आहे. जरांगे पाटलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सत्ताधारी मराठे हे ओबीसी आरक्षणात घुसखोरी करून स्थानिक स्वराज्य संस्था लुटण्यासाठी त्यांना पाहिजेत. मी महाराष्ट्रातल्या सर्व आजी माजी मराठा मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना विनंती करेन की तुम्ही जर खरोखर इथे कल्याणकारी जर शासन राबवलं असेल तर मुंबईच्या आगरी कोळी हे तिथले साक्षीदार आहेत. खास करून मंत्रालयाच्या सोबत कुलाबा कोळीवाडा आहे, बाजूला कोळीवाडा आहे. तिथल्या लोकांना अजून गावठाणाचा अधिकार तुम्ही दिला नाही. मुंबईतल्या 200 गावठाणांना अधिकार दिलेले नाहीत. समुद्रावर आमच्या आगरी कोळी आहेत. समुद्रावरच्या होणाऱ्या प्रकल्पामध्ये तुम्ही पुनर्वसन देत नाहीत आणि तुम्ही आमच्या कोळीवाड्यामध्ये एकही शाळा, एकही कॉलेज सरकारने काढले असेल ते पण सांगावं. अशा प्रकारचं मुंबईची जर स्थिती ही असेल तर आदिवासी भागात तुम्ही कसे वागत असाल, आदिवासींचं किती शोषण करत असाल. आमच्याकडे कुळ कायद्याचा संघर्ष हा ब्राह्मण मराठ्यांच्या विरुद्ध झाला. आमच्याकडे सिडकोचा संघर्ष हा वसंतदादा पाटील या मराठ्यांच्या विरुद्ध झाला. आमच्याकडे चिरनेल जंगल सत्याग्रह ब्राह्मणांच्या विरुद्ध झाला. आमच्याकडे आता आम्ही विमानतळाचं आंदोलन करतोय हे मराठ्यांच्या विरुद्ध. एकनाथ शिंदे लोकनेते दिबा पाटलांचं नाव इथे द्यायला तयार नाहीत आणि अशा पद्धतीनं आमच्या विरुद्ध तुमचं शोषण आहे. इथे एक पुरुषोत्तम जगताप सांगतात की मराठवाड्यात रोटीबोटी व्यवहार आहे. तो व्यवहार कशासाठी आहे की मराठ्यांना हे माहित आहे की ओबीसी आरक्षणातली एखादी जागा असेल तर ती मराठा लढू शकत नाही म्हणून कुणब्याची मुलगी ते करतात. पण ते स्वार्थापोटी तिला उभं करायचं आणि सत्ता हातात ठेवायचं. बरं, ती मुलगी, कुणब्याची मुलगी जरी सरपंच झाली तरी पुरुष सत्ताक पद्धतीने तिला कधी त्या खुर्चीत बसवायचं नाही. म्हणजे नवऱ्यानेच किंवा सासऱ्याने ती सत्ता चालवायची हे पण सत्य आहे. त्यामुळे हा रोटीबेटी व्यवहार आहे हा सुद्धा
फायद्यासाठी आहे, स्वार्थासाठी आहे, यामध्ये कोणताही त्याग नाही. कारण मराठ्यांमध्ये सत्ता एवढी भिनलेली आहे की ययातीमध्ये जशी वासना होती आणि या वासनेने ययातीला शेवटी जाळून घ्यावं लागलं, अशाच प्रकारची ही वासना, सत्तारूपी वासना यांच्यामध्ये गेलेली आहे. यांना बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर ज्या दिवशी समजतील त्या दिवशी माणूस म्हणून हे जगू शकतील. नाहीतर हे कितीही सत्ता संपत्ती घेतली तरी, दुसऱ्यांनी चांगले कपडे घातले, दुसरा जरी वरातीतल्या घोड्यावर बसला किंवा शाळेतल्या मडक्यातलं पाणी प्यायला म्हणजे मागासवर्गीय, तरी यांना स्वतःचा अपमान वाटतो. असं असेल तर या मुंबईमध्ये, या जगामध्ये जगणार कसे? कारण प्रत्येक माणूस हा आपल्या कर्तृत्वाने प्रगती करू शकतो, प्रगती करत असतो आणि त्याला स्वीकारल्याशिवाय तुम्हाला चालणार नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानकार म्हणून आता जरांगे सुद्धा स्वीकारत नाही. हा मराठा आहे, हा क्षत्रिय आहे, हा उच्चवर्णीय आहे आणि हा उच्चवर्णीय IAS मध्ये पण आहे. म्हणजे शिक्षणाने माणसाच्या मनात समता, न्याय, बंधुता येते, हा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे. आणि म्हणून हा जो संस्कार आहे मराठ्यांच्या मनात, म्हणजे जरांगे पाटील असतील किंवा विश्वास पाटील असतील, यांच्या मनातला जो अहंकार आहे हा मनुस्मृतीचा अहंकार आहे. आणि मनुस्मृतीचा अहंकार वाचण्याची क्षमता, पाहण्याची क्षमता ओबीसी लोकांमध्ये यावी. ही जर आली तर तुम्हाला कळेल की हा आदेश म्हणजे काय. हा आदेश म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरांची समतेची चळवळ संपवण्याचं, संविधान संपवण्याचा डाव हा देवेंद्र फडणवीस यांचा आहे. आणि हा डाव हा इथूनच निघालेला नाही. हा डाव गुजरातमधल्या लोकांचा याला पाठिंबा आहे. आणि म्हणून हे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहे ते वेगळे नाहीत. हे सगळेजण आपापसात भांडतील ते सत्तेसाठी, परंतु एक होतील ते आमच्या ओबीसींचं आरक्षण, ओबीसींचं नेतृत्व, ओबीसींचं प्रतिनिधित्व संपवण्यासाठी. आणि म्हणून गावातल्या लोकांनी, कुणब्यांनी प्रतिनिधित्व दिलं यांच्या नातेवाईक. आता समजा सून जर कुणब्याची केली असेल, आता कुणब्याचीच काय, एखाद्या आदिवासीची मुलगी सुद्धा हे सून करायला कमी नाही पडणार. कारण का, यांचा हेतू सत्तेवर आहे. आणि म्हणून आमच्याकडे समुद्रामध्ये पांढरा शुभ्र बगळा उभा असतो, म्हणजे एका पायावर उभा असतो. जसे असं सांगतात पुराणामध्ये की ऋषी असे नदीमध्ये पाय ठेवून तापाला बसत, म्हणजे गगनगिरी महाराजांचं नाव त्यामध्ये आहे. पण गगनगिरी महाराजांच्या मनाची पवित्रता या बगळ्यामध्ये नसते. तो बगळा जो उभा असतो, मासा कधी येतो आणि कधी खायचा. तसं यांनी जरी कुणब्यांच्या, आदिवासींच्या, ओबीसींच्या मुली जरी सुना म्हणून केल्या तरी जे स्त्रियांना अधिकार देत नाही, सुप्रिया ताईला, खासदारांना सन्मान देत नाहीत, हे आपल्या पत्नीशी प्रामाणिकपणाचं, आदराचं नातं ठेवणार नाहीत, सत्तेसाठी ते हे करतात. आणि म्हणून राजस्थानच्या राजपुतांनी आपल्या मुली मुस्लिम राजांना दिल्या, अकबराला वगैरे दिल्या. याचा हेतूच हा होता की चला रक्ताचे नातेसंबंध झाले, जर आमच्या राजपुतांच्या दिलेल्या मुलीच्या पोटी एखादा राजा मुसलमान जरी झाला तरी तो मामाकडे येऊन आम्हाला आमची सत्ता सांभाळेल, असा हेतू या क्षत्रियांचा होता. यांची कुठलीच नीती नाही आणि राजनीती सुद्धा नाही. त्यांची नीती आहे ती मनुनीती आहे. आणि म्हणून स्थानिक पातळीवर वंशावळी शोधण्याचं काम चालू आहे. आता आपल्याला कल्पना आहे की हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट हे सांगितलं जाते, पण हैदराबाद आणि सातारा गॅजेटमध्ये मराठे वेगळे आणि कुणबी वेगळे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि कुणबी आणि मराठे वेगळे हे अनेक वेळा न्यायालयाने सांगितलंय, मागासवर्गीय आयोगाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता तुम्हाला मराठ्यांना ओबीसी आरक्षण देता येत नाही, हे काळ्या दगड्यावरची रेख आहे. मग आता असं देता येत नाही, मग काय, घुसखोरी करायची, खोटे दाखले काढायचे, खोटे दाखले काढणं, खोटं सांगणं, खोटं बोलणं आणि राजकारण करणं, याचा प्रयोग आपण महाराष्ट्रात पाहिला की 50 खोके आणि ओके आणि गुवाहाटीला जाऊन महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा घोर अपमान करणारे लोक जर आता सत्तेत असतील तर खोटे दाखले काढणे यासाठी काही कठीण नाही. आणि म्हणून नवी मुंबईत जेव्हा जरांगेंचं आंदोलन झालं आणि एकनाथ शिंदेने त्याला पाठिंबा दिला आणि त्यांचं स्वागत केलं, त्यामध्ये हे सिद्ध झालं की मराठा ब्राह्मण वैश्य, म्हणजे मराठा क्षत्रिय वैश्य हे आपल्या 15% जातींच्या पलीकडे देशाचं, महाराष्ट्राचं कल्याण करू शकत नाही. अत्यंत स्वार्थी लोक आहेत. आणि ह्याच्यावर त्यांना मला शिवाय देण्याचा हेतूच नाही की ओबीसींच्या मनातली गुलामगिरी आहे, ते निवडणुका लढत नाहीत. आणि म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी आमचे इथले प्रभाग जे बदललेले आहेत आणि त्यांना अनुकूल, म्हणजे मराठ्यांना अनुकूल असे प्रभाग केलेले आहेत, याच पद्धतीने अनुकूल दाखले दिलेले आहेत. तरी आमचे गणेश नाईक आमच्या छगन भुजबळांसारखे बोलत नाहीत, आगरी नेते बोलत नाहीत. कारण आपल्याला माहित आहे, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी वाचलेले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी वाचले असतील त्यांनाच ह्या गोष्टी समजतात. आता महात्मा ज्योतिबा फुलेंना, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या ओबीसी बांधवांनी अजून स्वीकारलेलं नाही. ही घोडचूक मी क्षमा मागून कबूल करतो. आणि ते सांगण्यासाठी बहुजन संघटक या चॅनलला माझी विनंती आहे की जसे बुवा बापू महाराज रोज प्रवचनं करतात, ती प्रवचनं आमच्यावर गुलामगिरी लादण्याची असतील, पण आमच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी ओबीसी नेतृत्वाला तुम्ही बोलतं करा. आणि या विषयावर सन्माननीय भिक्खू संघ आणि बौद्ध बांधवांनी सुद्धा बोललं पाहिजे. कारण समता त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे. समता म्हणजे काय असते आणि विषमता काय असते, विषमता आणि समता हा त्यांच्याकडून फरक शिकलोय. तर आपल्या गुरु लोकांनी सुद्धा बोलायला शिकलं पाहिजे. तसं भगवान बुद्ध कधी स्वतःला गुरु मानत नाही, परंतु प्रचलित शब्द आहे ओबीसीमध्ये, तो शब्द मी जाणीवपूर्वक सांगतो. आणि या चॅनलने अशा प्रकारची व्याख्यानं केली पाहिजेत. हे बोलत असताना माझ्याकडून अनवधानाने कुठली चूक झाली असेल तर आपण मला मोठ्या मनाने क्षमा करावी. यामध्ये मराठा ब्राह्मण वैश्य यांच्या विषमतावादी बुद्धीला फक्त समोर आणण्याचं काम केलं. मी त्यांच्यावर माझा अजिबात राग नाही, कारण ही शेवटी विकृती असते. जसं आपल्याकडे संस्कृतमध्ये एक वचन असतं,
कामातुराणाम भयम न लज्जा, म्हणजे कामवासनेने बाधित झालेल्या माणसाला भय आणि लज्जा नसते, तशा प्रकारची वृत्ती आता वर्तमान राज्यकर्ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दाखवलेली आहे. हा GR काढताना थोडा तरी विचार करायचा. तुम्ही कुणबी समाजाने आंदोलन केलं असतं आणि त्या कुणब्यांना दाखले मिळणं सोयीस्कर व्हावं, आदिवासींना दाखले मिळणं सोयीस्कर व्हावं, आमच्या बौद्ध बांधवांना किंवा एसी समाजातल्या मातंग असतील, चर्मकार असतील, या सगळ्या अस्पृश्य बांधवांना दाखले मिळण्यासाठी जर आदेश काढला असता किंवा प्रशासनाला आदेश दिला असता तर आम्ही समजलं असतो की जे आरक्षण चे लाभधारक आहेत त्यांना दाखले देणं हे ठीक आहे, पण ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं, ज्यांनी महाराष्ट्राचं शोषण केलं, महाराष्ट्रातल्या जनतेवर अत्याचार केले, राज्यकर्ते म्हणून हे 70-74 वर्षातलं महापाप ज्या मराठा मुख्यमंत्र्यांकडे जातं त्यांना शूद्र ठरवणं म्हणजेच हे अत्यंत भयानक पाप आहे. आणि या पापाचे वाटेकरी देवेंद्र फडणवीस आहेत. जर तुमच्यामध्ये थोडी लोकशाहीची लज्जा किंवा लोकशाहीचा विनय असेल तर आपण हा आदेश मागे घ्यावा, आणि तुम्हाला घेता येत नसेल तर हा जो विषय आहे हा विषय आम्ही इथे थांबवणार नाही. या विषयामध्ये तुम्ही वासनांध झाला असाल, म्हणजे तुमच्यामध्ये ही सत्तेची वासना जर भिनली असेल, ती निघत नसेल, ती कशी काढायची यासाठी आमच्यासमोर जग आहे. तुमचा पेहलगामचा हल्ला असेल किंवा पुलवामा असेल, हे जगाच्या विद्वानांसमोर म्हणजे युद्धशास्त्रज्ञ आहेत त्यांच्यासमोर टिकला नाही, टिकणार नाही. आणि तुम्ही काय करताय, काय ढोंग करतायत हे जगाला कळायला लागले. अशाच पद्धतीनं मला विश्वास आहे की हा फेसबुक असेल, हा फेसबुक जगामध्ये दाखवला जातो, जगामध्ये बघितला जातो. याच्यामधला कुठला तरी विद्वान मुलगा याचं ट्रान्सलेशन करेल आणि सगळ्या जगाला सांगेल की इथले जो समतेचा संघर्ष आमच्याकडे महाडला मनुस्मृती जाळून 14 तोळ्याच्या आंदोलनामध्ये खोतीविरुद्ध आंदोलन बाबासाहेबांनी सुरू केला होता, त्या बाबासाहेबांचे थेट ज्यांनी आमचं कल्याण केलं, त्यांच्यामुळे आमच्या ताटात भाकरी आले, तसे आम्ही आगरी आहोत, कोळी आहोत, भंडारी आहोत, कुणबी आहोत. आम्हाला जमिनीचा तुकडा, या राष्ट्राचं अधिकार म्हणजे राष्ट्र काय हे सातबारा देऊन बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे, त्यांच्याशी आम्ही कधीही कृतज्ञ होणार नाही. आणि निश्चितपणे या सगळ्या चळवळीत आम्ही पुरून उरू. मी आता आदरणीय भुजबळ साहेब आणि गुणरत्न सदावर्ते, जयश्रीताई पाटील या अत्यंत धाडशी लोकांचं कौतुक करतो. ते कोणाला घाबरत नाही आणि अशा प्रकारचे निडर प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील हे सुद्धा काम करतायत. आगरी कोळी तरुणांना माझी विनंती आहे, भंडारी तरुणांना विनंती आहे, आपण या सगळ्या आत्ताच्या वर्तमानातल्या लढाऊ स्त्री पुरुषांना आदर्श मानून पुढे यावं आणि याचिकांचा पाऊस पडा. हा आदेश रद्द करण्यासाठी याचिका पडल्या पाहिजेत आणि ओबीसीचं आरक्षण टिकून राहिलं पाहिजे. यासाठी पैसा, साधन संपत्ती काही कमी पडू नका. मोठ्या संख्येने, मोठ्या ताकदीने उभं राहावा एवढं मी बोलतोय. आणि माझं हे बोलणं नम्रपणे या देशातल्या संविधानाला ज्यांनी हातभार लावलाय त्या सगळ्या सत्ताधारी विरोधी पक्षाला, त्या काळातल्या लोक, या संविधान सभेतल्या सगळ्या विद्वानांना मी अर्पण करतो. आणि देशामधल्या संविधान सभेने आमच्या हाती दिलेली समता हे मी नष्ट होऊ देणार नाही, मनुस्मृतीला ते पाऊल ठेवू देणार नाही. म्हणून हा आदेश देवेंद्र फडणवीस यांना मागे घ्यावा लागेल, अशा प्रकारचा जाहीर संकल्प तुमच्या वतीने करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.